विठोबा, विठुराया, पांडुरंग हे एकाच देवाची नावं आहेत. नेमकं यांचं रूप कोणाचं आहे? ज्या परमेश्वराची आम्ही उपासना करतो त्या परमेश्वराला पांडुरंग म्हणतात. पांडुरंग का? तो पांढरा रंगाचा आहे म्हणून पांडुरंग. काही ठिकाणी त्याला काळाही म्हटलेलं आहे. अरे अरे विठ्या मूळ मायाच्या कारट्या. मुळात विष्णू हे एक तत्व आहे, जे तत्वाचं वर्णन तुलसीदासजी करतात. बिनु पद चल इसु नाही बिनु काना, कर बिन कर्म करही बिदी नाना, आन न रहित सकल रस भोगी, बिनु बाणी बघता बडजोगी. बिनु बाणी बघता बडजोगी. त्याला वाणी नाही, पण त्याच्या एवढा मोठा वक्ता कुणी नाही. असं परमेश्वराचं स्वरूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निर्गुण निराकार तू हे रघुराय. पण मला सांगा, जे तत्व दिसत नाही, जे तत्व पाहता येत नाही, जे तत्व अनुभवता येत नाही, त्या तत्वाची पूजा करता येईल का? बरोबर, पण प्रत्येक रूपाला काहीतरी कारण होतं. प्रत्येक रूपा पाठीमाग कारण आहे. मग विठुरायांच्या रूपाला काय कारण होतं? विठ्ठलाच्या रूपा पाठीमागचे कारण, आता विठ्ठल म्हणजे कृष्णच. बरेच लोक विचारतात विठ्ठल वेगळे कृष्ण वेगळे. तसं नाही, विठ्ठल कृष्णच विठ्ठल झालेले. कसं काय? कृष्ण त्यांच्या भक्तासाठी पंढरपुरात आले, मग पुंडलिकरायाचं लग्न लावून दिलं. पण लग्न लागल्यानंतर असं असतंय, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. मग्न झाले. आता तुम्ही म्हणा पांडुरंगाने कमरेवर हात का ठेवले? ते कमरेवर हात का, तुम्हाला ते सांगतो. ते काय झालं, बऱ्याच वेळ पुंडलिक आईबापाची सेवा करून उठेनाच. मग कधी एकदाची याची सेवा संपते आणि मग कधी हा माझं दर्शन घेतो, मला जायला रान मोकळं होतंय, म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवले. महत्वाचा प्रश्न म्हणजे वारीची सुरुवात कधी झाली आणि ती कोणी केली? वारी अनादी काळापासून आहे. वारी, दिंडी, पालखी, नक्की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजे यांचा अर्थ काय नक्की? वारी म्हणजे पुन्हा जाणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं, याला वारी म्हणायचं. वारी म्हणजे वारंवार. आता बघा ना, आपली वारीच चालू आहे ना. वारी वारी जन्म मरणाची वारी. आपण जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, उपजल येते, नासे नासर येते, पुन्हा कधीच. मग आता जे वारीमध्ये जातात त्यांनाच वारकरी म्हणावं का? वारकरी, जो विषयावर वार करतो तो वारकरी. वा, जो कामावर वार करतो तो वारकरी. थोडासा ह्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, काम म्हणजे काय? काम म्हणजे अंतःकरणामध्ये इच्छा. पण या ठिकाणी जो काम शब्द आलेला आहे, हा काम शब्द तो इच्छाच्या अर्थाने आलेला आहे. हा काम शब्द सेक्स या अर्थाने आलेला आहे. बरं, आता आपण जे काम जो शब्द पाहिला त्याचा अर्थ सरळ सरळ भाषेत सेक्स आहे. वारकरी लग्न करतात, लग्न केल्यावर तर त्यांना काम करणंच आहे, सेक्स करणंच आहे. बरोबर. मग ते वारकरी नसतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. पांडुरंग. तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला काय सांगतात? फक्त मूर्तीपूजा करू नका, देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा. असे बरेच अभंग आहेत ज्यामध्ये संत आपल्याला सांगतात अध्यात्माचा मार्ग. आपण जर त्यांच्या मार्गावर चाललो तर आपल्यालाही कळेल अध्यात्म म्हणजे नक्की काय. पण आपण काय करतो? आपली आधीची पिढी जे करत होती तेच आपणही करतो. पण का? हा प्रश्न आपण कधीच आपल्याला विचारत नाही. म्हणूनच आज आम्ही हरिभक्त परायण तुषार महाराज खातळे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेचा मूळ मुद्दा होता वारी, पण त्याचबरोबर विठ्ठलाचं रूप, पुंडलिकाचं थोडक्यात चरित्र, वारी म्हणजे नक्की काय, वारी कोणी करावी, वारीची उत्पत्ती काय, ह्या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे तुषार महाराजांनी आपल्याला दिलेली आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. नमस्कार महाराज. जी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल तुमचे खरंच आभार. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतंय. तुमचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे. आता हे पॉडकास्ट एक वेगळा सेटअप असतो, लाईट असतात. कसं वाटतंय महाराज तुम्हाला? जी मला तर आनंद वाटतोय. जेणेकरून संप्रदाय अभूक व्हायचा असेल, संप्रदायाच्या समोर जायचं असेल तर बऱ्याच मंडळीला मीडियाचा वापर करावा लागतो. मीडियाच्या माध्यमातून संप्रदायाच्या समोर जाता येतं आणि तुमच्या माध्यमातून मला कुठंतरी सांप्रदायिक माणसांच्या समोर जाता येईल. माझा चेहरा कुठंतरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इतर लोकांना दिसणार आहे.
माझे जे विचार आहेत, वारी, वारकरी, संप्रदाय, वैयक्तिक माझं आध्यात्मिक जीवन, या सगळ्या विषयावरती जी काही आपली बातचीत होणार आहे, या सगळ्या माध्यमातून मी इतर समाजापर्यंत पोहोचेल आणि मला ती संधी तुम्ही प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुमचे प्रथमतः कोटी कोटी वेळा आभार अशा पद्धतीने मी मानतो. वा वा. महाराज, मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो. आपलं फार जुनी ओळख आहे. आपले जे प्रेक्षक आहे त्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एक थोडक्यात तुमचा परिचय देता आला तर प्लीज. मी हरिभक्तपरायण तुषार महाराज खातळे. अगदी वयाच्या 10व्या वर्षापासूनच कथा कीर्तनाला सुरुवात केली. इयत्ता 4थीत असताना माझं पहिलं आध्यात्मिक कीर्तन झालं. पहिलं कीर्तन केलं. त्यानंतर 8वी 9वी पर्यंत गावाकडेच, अर्थात घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, तिथे मी अध्ययन केलं. घोटी पश्चात आळंदीला आलेलो 10वीला आल्यानंतर पखवाज केलेला आहे अशोकराज पंचाव गुरुजींकडे पखवाजाची साधना झाली. हनुमंत महाराज, मते महाराज आहेत, त्यांच्याकडे भजनाची साधना झाली. त्यानंतर 11वी 12वी करत गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा यांच्याकडे 4 वर्ष अध्ययनाची सुरुवात केलेली आहे. 4 वर्ष अध्ययन पूर्ण झालं आणि पश्चात आता ज्ञानोदय वारकरी शिक्षण संस्था नावाने आळंदीमध्ये संस्था स्थापन केली. काही असंख्य विद्यार्थी अशा पद्धतीने घडवतोय. बरं. आणि पण तुम्हाला कधी वाटलं की आपण हे भजन कीर्तन करायलाच पाहिजे किंवा वारकरी संप्रदायात आलंच पाहिजे? मला मुळात पहिल्यापासूनच भजन कीर्तनाची आवड. ती आवड कशी लागली म्हणाल तर आमच्या गावामध्ये हरिपाठ घडायचा. लोक हरिपाठ घ्यायचे. मग मलाही वाटायचं की हे काय म्हणतात बा भगवंतासमोर, मग मी जावं, मी कधीतरी हरिपाठात थांबावं, कधी टाळ घ्यावं. आता ते टाळाचं सुरुवातीच्याच काळात काही ताल वगैरे व्यवस्थित नाही जमत. मग कुठं मागं पुढे टाळ झालं तर त्या लोकांनी कधी कधी असं मारायला जावं. पण मग आपल्याला शिक्षणाची आवड आणि मला ते जमलं पाहिजे, मला ते यायला पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा हरिपाठ भजनाला जायचो तर बक्षिसं ठेवले असायचे की तू हरिपाठ चांगला म्हटला तर तुला एक 10 रुपये, 5 रुपये, 51 रुपये असं काहीतरी बक्षीस मिळेल. बक्षीस असतात. ते कुठंतरी गोडी लागावी, विद्यार्थ्याच्या अंतकरणात गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी बक्षीस ठेवलेलं. आणि मग असं जर काहीतरी करशील तर मग तुला 50 रुपये देऊ, 100 रुपये देऊ, असे काहीतरी अभिलाषा. आणि मग काहीतरी मिळतंय म्हणून संप्रदायात आलो. पण एक बोलू, जे मिळतंय म्हणून संप्रदायात आलो, आज ते नाही मिळालं तरी सुखी आहे. एवढं सगळं परमेश्वराने दिलं. म्हणजे कसं, धन मिळवण्याच्या दृष्टीने संप्रदायात आलो, परमेश्वराने धनाला कित्येक धनात मोजता येणार नाही असं समाधान माझ्या पदरामध्ये अशा पद्धतीने घातलेलं. कोणतं समाधान आहे ते? आपण बघा ना, वारकरी संप्रदायाशी एकदा कनेक्ट झालं, परमेश्वर दररोज ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे, यापेक्षा वेगळं समाधान काय मागतात? दररोज ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे, तुकाराम महाराज गाथेचं पारायण आहे, तुलसीदासजीच्या रामायणाचं पारायण आहे, म्हणजे संत वाङ्मयाचा अभ्यास करता येतो, यापेक्षा वेगळं समाधान काय? वा वा. संत साहित्याकडे किंवा संतांच्या परिचयाकडे आपण जाऊच, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विठोबा. विठोबा, विठुराया, पांडुरंग, मग परत रुक्मिणी, म्हणजे हे एकाच देवाची नावं आहेत. नेमकं यांचं रूप कोणाचं आहे? प्रश्न विचारला तो फार गोड आहे. बघा, ज्या परमेश्वराची आम्ही उपासना करतो त्या परमेश्वराला पांडुरंग म्हणतात. पांडुरंग का? तो पांढरा रंगाचा म्हणून पांडुरंग. काही ठिकाणी त्याला काळाही म्हटलेलं आहे. अरे अरे विठ्या मूळ मायाच्या कारट्या, नाही का? त्याच्यामध्ये काळा म्हणून ठाईचा जे काळा, अनादी भाऊ काळा म्हणून वेदा चाला लावेल ग बाई आहे, असे वेगवेगळे प्रमाण आपल्याला पाहता येतात. त्याला काळा म्हणतात, काही पांडुरंग म्हणतात, काही विठ्ठल म्हणतात, काही विठोबा म्हणतात. वेगवेगळ्या नावाने त्याचं वर्णन केलेलं आहे. पण वेगवेगळे नावं जरी असली तरी व्यक्ती एकच आहे. जसा मी कीर्तन करतो त्यावेळेला कीर्तनकार आहे, गाडी चालवतो त्यावेळेला ड्रायव्हर आहे, विद्यार्थ्याला शिकवतो त्यावेळेला शिक्षक आहे. कार्य बदललं की नाव बदलतं. परमेश्वराचे भक्ताचा संहार करताना वेगवेगळे रूप आहेत, त्याला वेगवेगळे नावं प्राप्त झाले आहेत. प्रत्येक देवाला ज्याला जे आवडेल, ज्या भक्ताला जे आवडेल त्या भक्तांनी त्या देवतेला ते नावं दिलेले आहेत. आणि नावं देताना बघा, कधी कधी तुम्ही बारीक चिंतन केलं तर लक्षात येईल, आई लेकराला नेहमी त्या लेकराच्या मूळ नावानेच आवाज देते असं होत नाही. सोन्या, मोन्या, पिंट्या, बबल्या असं म्हणते की नाही, तसं भक्त सुद्धा परमेश्वरला नावं ठेवतात. नावं ठेवणं वेगळं, नाव ठेवणं वेगळं. नावं ठेवतात म्हणजे भक्त सुद्धा अशा पद्धतीने भगवंताला वेगवेगळे नावं देतात. विठाई, किठाई, माझी कृष्णाई, कानाई, अशी वेगवेगळे नाव देतात. प्रेमाने. बघा, एरवी तर पुरुषाला स्त्रीचं नाव चालणार नाही, तो विठ्ठल आहे. मग विठ्ठलाला विठाई म्हटलं तर ते लिंगच बदलतं ना. विठ्ठल पुल्लिंग आहे आणि विठाई हा शब्द सरलिंग आहे. किठाई, कृष्णाई, कानाई,
पण परमेश्वरच आमचा विठ्ठलच आमच्यासाठी आई आहे या दृष्टिकोनातून मग त्याला विठाई म्हणतात, कधी किठाई म्हणतात, वेगवेगळे नावं देतात. पण मुळात जरी वेगवेगळे नावं दिली असली तरी परमेश्वर तत्वाने एकच आहे. पंढरपूरचा पांडुरंग त्यालाच विठ्ठल नाव आहे, त्यालाच पांडुरंग म्हणतात, त्यालाच विठोबा म्हणतात, त्यालाच माऊली म्हणतात. सगळे नावं त्याचेच आहे. आणि रुक्मिणी त्याची अर्धांगिनी. बरं, पण हे कुठल्या देवाचे रूप आहेत? हे सगळे रूप विष्णू परमात्म्याचे. बरं. मुळात विष्णू हे एक तत्व आहे, जे तत्वाचं वर्णन तुलसीदासजी करतात. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करही बिधी नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बाणी बघता बडजोगी. बिनु पद चलई, त्या परमेश्वरला पाय नाहीत, निर्गुण निराकार अवस्था. ज्या परमेश्वरला पाय नाही पण पायाशिवाय जो चालतो, बिनु पद चलई. सुनई बिनु काना, त्या परमेश्वरला कान नाहीत पण कान नसतानाही तो श्रवण करतो. किती ऐकतो? चिट्टी के पैरे में घुंगरू बजते, वो भी अल्लाह संता है. बस एवढं ऐकतो. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई बिधी नाना. वेगवेगळ्या प्रकारचे कर्म तो करतो हात नसताना. कर बिन कर्म करई, कर म्हणजे हात नाहीत पण तरी वेगवेगळे कर्म करतो. आनंद रहित सकल रसभोगी, आनंद म्हणजे तोंड नाही पण सगळ्या रसाचा भोग घेतो. बिनु बाणी बघता बडजोगी, त्याला वाणी नाही पण त्याच्या एवढा मोठा वक्ता कुणी नाही. असं परमेश्वराचं स्वरूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निर्गुण निराकार तू हे रघुराय आहे. पण मला सांगा, जे तत्व दिसत नाही, जे तत्व पाहता येत नाही, जे तत्व अनुभवता येत नाही, त्या तत्वाची पूजा करता येईल का? नाही करता येणार. मग त्या तत्वाची पूजा करता येण्यासाठी साधू संतांनी देवाकडे विनंती केली की देवा तुम्ही मूर्त स्वरूपात प्रगट व्हा. अमूर्त स्वरूपात तुमची पूजा आम्हाला करता येत कासाईने पूजा करू केशी राजा, हाची संधी माझा फिडे. आता पूजो धातू तरी धातू नारायण, धातूच्या रूपाने तुमची पूजा करावी तर धातू स्वरूप तुम्हीच आहेत. मग मूर्तीच्या रूपाने पूजा करावी, मूर्ती स्वरूप तुम्हीच आहेत. तसं सगळ्या जगामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, काष्टी पाशाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही आहेत. मग आम्हाला सगळ्या ठिकाणची पूजा करता येणार नाही, एक तुमचं काहीतरी रूप आम्हाला दाखव. मग या परमेश्वरांनी वेगवेगळे रूप दाखवली. कधी मासा झाला, कधी वराह झाला, कधी कासव झालेला आहे, कधी राम झालाय, परशुराम झालाय, कृष्ण झालाय. आता सध्या बघा बौद्ध अवतारात म्हणजे विठ्ठल परमात्म्याच्या रूपात परमेश्वर उभा आहे. बरोबर, पण प्रत्येक रूपाला काहीतरी कारण होतं. प्रत्येक रूपा पाठीमाग कारण. मग विठुरायांच्या रूपाला काय कारण होतं? विठ्ठलाच्या रूपा पाठीमागचे कारण. आता विठ्ठल म्हणजे कृष्णच. बरेच लोक विचारतात विठ्ठल वेगळे कृष्ण वेगळे. तसं नाही, विठ्ठल कृष्णच विठ्ठल झालेले. कसं काय? कृष्ण त्यांच्या भक्तासाठी पंढरपुरात आले. कोण भक्त? त्यांचा भक्त म्हणजे पुंडलिक. या पुंडलिकाचं कार्य काय? हा पुंडलिक सुरुवातीला मात्र आईवडिलाची हेटाळणी करणारा. काय झालं, मुलगा ज्या वेळेला फार त्रासदायक ठरतं त्यावेळेला आई बाप विचार करतात या मुलाचा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, याचं लग्न लावून दिलं पाहिजे. लग्न लागलं की म्हणजे हा जरा खोड्या कमी करेल, अख्ख्या गावातल्या खोड्या आणायचा. मग पुंडलिक रायाचं लग्न लावून दिलं. पण लग्न लागल्यानंतर असं असतंय, कोई किसी में मगन कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. मग्न झाले. आणि मग मग्न झाल्यानंतर बायकोची सेवा करू लागले. मुळात बायको करायची कशासाठी असते? बायकोने आपली सेवा करावी म्हणून. पत्नी राखावी जैसी दासी, बायकोने सेवा केली पाहिजे. पण हा बायकोची सेवा करणारा झाला. आता बरेच जण बायकोची सेवा करणारे असतात, तो भागणारा. बायकोची सेवा म्हणजे कसं, एखाद्या वेळेला तिने हातात झाडू घेऊन झाडून काढावं तर याने म्हणा तू झाडू नको. का झाडू नको? म्हणजे तुझ्या कोमल हाताला झाडायची सवय नाही, मी झाडतो. तू फरची पुसू नको, ती मी पुसतो. तू भांडे धुवू नको, ते मी धुतो. आणि मग हे कोणत्या आईला देखावणार आहे? पुंडलिकाच्या आईला मात्र ते वाईट वाटलं. पुंडलिकाची आई एवढंच बोलली, ते पुंडलिकाजवळ नाही, पुंडलिकाच्या बायकोजवळ. सुनबाई, माझ्या लेकराला मी लहानाचं मोठं केलं, राजासारखं सांभाळलं. तू त्याला अक्षरशः हमालासारखं त्याचा वापर करून घेतेस, नाही त्याला कामाला लावते, ते मला बरं वाटत नाही. आईचं हृदय ना माझं, मी तुझ्याकडे विनंती करते, हवं तर मला काम सांगत जा, माझ्या बाळाला काम सांगू नको. हे आईचं हृदय. आणि हे शब्द ज्या वेळेला तिने ऐकले, बाईच आणि 11 रूप घेऊन बसली, केस सोडलेले, रडायला सुरुवात केली, अंगातले दागिने वगैरे सगळे काढून टाकलेत, भयंकर रडू लागली. पुंडलिकाने आले की विचारलं का रडते? मग ते का रडते विचारल्यानंतर स्वभाव आहे माणसाचा, माणूस त्यावेळेला जास्त रडायला सुरुवात करतो. ते जास्त ओक्साबोक्सीवर रडायला लागलेत. मग विचारलं का रडते, रडण्याचं कारण सांग. म्हटले मला घरात नाही राहायचं, एक तर तुमची म्हातारी घरात राहील नाही, तुम्हीच घरात राहील. आणि मग ज्या वेळेला 2 पर्याय मिळतात, आई घरात ठेवायची का बायको, तर सरस असं आहे, बरेच जण आईचा त्याग करतात आणि बायकोचा स्वीकार करतात. मुळात आईसारखं श्रेष्ठ दैवत नाहीये. आईपेक्षा मोठ्या जगात कुणी नाही. पगले सबसे बडी माँ,
माँ से बढ़कर इस दुनिया में कोही नाही, वो देती है दुआ. बस माईच्या कंबरडात लाथा घातल्या तरी सुद्धा माई आपल्या कल्याणाची अपेक्षा करेल. बरोबर. पण याने मात्र काय केलं, बायकोच्या सांगण्यावरून आई बापाचा त्याग केला. आईला बोलवलेलं आहे, ओरडला जरा आईवर, आई का रे माझ्या बायकोला उलट सुलट बोललीस. राग आला. ती म्हटली बाबा मी काही तुझ्या बायकोला उलट बोललेलं नाही, घरात राहायचं नाही माझ्या संगीत, घराच्या बाहेर निघावं लागतं. घराच्या बाहेर काढतोय, मी बांधलंय हे घर आणि माझ्या बायकोला घराच्या बाहेर काढतोय. राग आला पुंडलिकाच्या वडिलांना आणि धावतच जवळ आला. अरे आईच्या कंबरड्यात लाथा घालून बाहेर काढायची भाषा करतो, एवढी ताकद आली का तुझ्यात? आणि एवढं बोललं की म्हटलं म्हाताऱ्यात तुझ्याही तोंडाला कुलूप लाव, नाही तर तुझ्याही कंबरड्यात लाथा घालीन. मग लात मारली महाराज. आई बाप दोघांनाही लाथा मारल्या आणि दोघांनाही लाथा मारल्यानंतर दोघांनाही काढून दिलं, घरात यायचं नाही. आता काय करावं? दोघांनी पाया पडल्या अक्षरशः मुलाच्या, मला काही कर, आम्हाला तुझ्या जवळ राहू देत. पोटभर नाही जेवायला दिलं तरी चालेल, भाकर तुकडा ताटात नाही वाढला, फेकून बेरकावून दिला तरी चालेल, फेकून वाढला तरी चालेल, पण तुझ्या जवळ राहून तुझं सुख बघू दे. सांगितलं नाही, माझ्या बायकोला तुमच्यापासून त्रास आहे, तुम्ही घरात थांबायचं नाही. पाठवून दिले होते आई वडील पाठवून दिले. पण मग बरेच दिवस गेलेले आहेत. थोड्या दिवसानंतर याच्या बायकोला दिवस गेले पुंडलिकाच्या, आणि मग तिला वाटलं आता अशा अवघडलेल्या अवस्थेत घरात एखादी बाई माणूस असते, मोलकरीण असती तर बरं झालं असतं. मोलकरीण म्हणून कोण सांगावे, जिला पैसे द्यावे लागेल. मग पुंडलिकाला सांगितलं का हो तुमची आई गेली बरेच दिवस झाले, ती कुठे गेली जरा तिचा शोध घ्या, ती जर भेटली तर काय होईल, आपलं खर्चही वाचेल आणि कामही होतील. मग मोलकरीण म्हणून आईच्या शोधात पुंडलिकाला पाठवलं. बापरे. पण मग आता एकटे कुठं जाणार, ते म्हटले मलाही सोबत यायचं, चल म्हटले. मग पुंडलिकाने आपल्या बायकोला खांद्यावर घेतलं. बायकोला खांद्यावर घेतलं का, तिच्या नाजूक पायाने तिला चालता येणार नाही. बायको खांद्यावर किंवा डोक्यावर घेण्याचा विषय नाही, पण त्यांनी खांद्यावर घेतली. बायको खांद्यावरती घेऊन निघाला आणि जाता जाता त्या बायकोने, आता वर बसलेली तिने पाहिलं मोसंबीचा बाग. म्हटली मला मोसंबी खायला मिळालं तर चांगलं होईल. तिला खाली उतरवलेलं एका झाडाखाली बसवलं, मोसंबी खाण्याकरता म्हणून, आणण्याकरता म्हणून निघालाय पुंडलिक. पण ज्या ठिकाणी मोसंबीच्या बागेजवळ जाणार तिथं काही लोकांनी अडवलं, थांब म्हटलं. ही फळबाग ज्या मालकाची त्या मालकाला विचारावं लागेल. कोण? कुक्कुट स्वामी नावाचे संत, त्यांना विचारावं लागेल. त्यांना विचार, त्यांची परवानगी असेल तर तुला फळं खाता येतील, नाहीतर फळं खाता येणार नाही. हे ज्या वेळेला सांगितलं, पुंडलिक म्हणू लागला ठीक आहे मी जाऊन विचारणा करतो. पुंडलिक गेलेला आहे, दरवाजापर्यंत गेला आणि त्यांनी एक दृश्य पाहिलं. 3 अपवित्र अवस्थेतल्या अमंगळ असणाऱ्या वेशधारी स्त्रिया काही आतमध्ये गेलेल्या आहेत त्या कुक्कुट स्वामीच्या आश्रमात. थोड्या वेळात त्या बाहेर आल्या, पण बाहेर आल्यानंतर त्या फार तेजस्वी दिसू लागल्या. पुंडलिकाला थोडा असं चमत्कार वाटला आणि मग जवळ जाऊन विचारणा केली, तुम्ही कोण आहे? त्या म्हटलं आम्ही नद्या आहेत, गंगा यमुना सरस्वती. तुमच्यासारखे नालायक माणसं, पापी माणसं, वाईट माणसं आमच्यात येतात, स्नान करतात आणि आम्हाला अपवित्र करतात. आम्ही पवित्र येण्याकरता अशा साधूच्या चरणाचा आश्रय करतो, कुक्कुट स्वामीचा. मग विचारलं कुक्कुट स्वामींचा काय अधिकार आहे, आणि मग माहिती मिळाली ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव. मग आई वडिलांची सेवेचं फळ जर एवढं असेल की सगळ्या जगाला पवित्र करण्याचं सामर्थ्य ज्या नद्यांमध्ये, त्या नद्या पवित्र होण्याकरता जो आई वडिलांची सेवा करतो अशाच्या पायाजवळ येतात. मग आपणही आई वडिलांची सेवा करावी ही अंतकरणात उत्कट भावना धारण करून कुक्कुट स्वामींचं दर्शन घेतलं आणि पुंडलिक पळत निघाला आई बापाच्या शोधासाठी. बायको तिथंच ठेवली आणि आता निघाला ज्या ठिकाणी आई बाप आहेत. प्रत्येकाला विचारायचं, बघितलेत का माझे आई बाप, बघितलेत का माझे आई बाप? दोन्ही अंध झालेले होते, बऱ्याच दिवस जेवायला मिळालं नाही, अनवाणी पायाने चालले, उन्हाळ्याचे दिवस, अंगावरती फाटके कपडे, आणि मग ते कधी पोटभर खायलाही मिळालं नाही. शरीरही कृश झालं होतं, दृष्टीहीन झाले होते दोन्ही आईबाप. आणि ते लोहदंड नावाच्या तीर्थावर भजन करत बसले होते. पुंडलिक तिथे गेला आणि पुंडलिकाने आपले आई वडील पाहिले. आई भीक मागत होती अक्षरशः पोट भरण्यासाठी. बरोबर. भीक मागणारी आपली आई पाहिली, पुंडलिकाच्या डोळ्याला अश्रूची धार लागली. ज्या आईने आजपर्यंत स्वतःच्या पोटाची म्हणजे पोटाला चिमटे घेऊन माझं पोट भरण्याकडे लक्ष दिलं, बरोबर की नाही, ती आई आज माझ्यामुळं आणि माझ्या चुकीच्या वागण्यामुळं आज भीक मागते समाजासमोर. वाईट वाटलं पुंडलिकाला. जवळ गेला आणि आईच्या चरणावरती मिठी मारली. ते रडणारं कोण आहे? आज इतक्या दिवसात, इतक्या वर्षात आपल्याजवळ कोणी आलं नाही, कोण आपल्याजवळ रडतंय? म्हणून म्हटले कोण आहे रे बाळा, तू का रडतोयस? आणि मग त्याच्या रडण्यावरनं लक्षात आलं की हा पुंडलिक आहे. आई लेकराचा आवाज ओळखतो. तुम्ही बघा, कधी घरी फोन जर केला तरी म्हणत असेल का रे बाळ आज तब्येत बरी नाही का तुझी? तुमच्या सुखदुःखाची कल्पना तुमच्या आवाजावर न करणारी जगात एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे आई. बस.
पुंडलिकाच्या आईने रडण्यावरून ओळखला हा माझा पुंडलिक आहे. मी म्हटले पुंडलिका, पतिदेवाचं नाव जानूदेव. आणि त्यांना सांगितलेलं अहो बघा ना आपला पुंडलिक. पुंडलिक म्हणल्यावरती पुंडलिकाची वडील सांगतायत अगं तुझी आईच्या मायाला लाज नसते म्हणे. तुला वाटत असेल तुझा पुंडलिकाला असेल, येणार नाही तुझा पुंडलिक, तो अडकलाय बायकोच्या प्रेमात, तो येणार नाही. अहो नाही हो म्हटले, मला रडण्याचा आवाज पुंडलिकाचा येतोय. आणि मग विचारलं बाळा कोण आहे? मग त्याने सांगितलं मी पुंडलिक आहे आणि आता मी तुमच्या सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आणि मग पुंडलिकाने सांगितलं आजपासून तुमची सेवा मी करणार. तिथेच त्यांनी कुटिया तयार केलेली आणि त्या कुटियामध्ये तो सेवा करू लागला. पुंडलिकाने आईबापाची एवढी सेवा केली का जगाच्या मालकाला कृष्ण परमात्म्याला ती सेवा पाहून यावं लागलं त्याच्याजवळ. एक बोलू नाही पंढरपूरला गेलं, नाही भगवत भजन झालं, नाही साधू सेवा घडली, नाही संत वाङ्मयात सांगितलं तशा पद्धतीने उपासना घडली तर काही फार फरक पडत नाही. तुम्ही आईवडिलाची सेवा केली तर सगळं तीर्थ केलं तर पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा झाला तो कोणासाठी? पुंडलिकासाठी नाही, आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी, नुसतं पुंडलिकासाठी नाही. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने काही त्याची सेवा केली नाही, पुंडलिकाने विठ्ठलाची सेवा केली नाही. आराधिला पुंडलिके जननी पूजनी जनके, जननी जनके पूजनी पुंडलिके आराधिला. आई बापाची सेवा केली आणि पुंडलिकाने आई बापाची सेवा करून जगाचा मालक खुश केला. आज मी तर विनंती करेल पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्यांनी प्रत्येकाने मनामध्ये अशी कल्पना करावी, आपण ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतोय हा पांडुरंग कोणासाठी विटेवर उभा झाला? आई वडिलाची सेवा करण्यासाठी. कित्येकाच्या घरचे हो आई वडील पोटभर अन्न त्यांना मिळत नाही. पोटभर अन्न काय, सुखाचं बोलणं सुद्धा त्यांना नाहीये. सांगा, पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर हात पसरावे लागतात कित्येकांना. एक बोलू, फार वाईट वाटतं ज्या महाराष्ट्रात पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती विटेवर उभी आहे त्या महाराष्ट्रामध्ये अनेक वृद्धाश्रम तयार व्हावेत. वृद्धाश्रमाची संख्या किती वाढत चालली. ज्या मायबापाने आपला जन्म दिला ते मायबाप वृद्धाश्रमात आहे सध्या. आता बघा तुम्ही, पुंडलिकाच्या लक्षात आलं की आपल्याकडनं फार मोठी चुकी घडलेली, आई वडिलांची सेवा करू लागला. आणि मग पुंडलिकाच्या भेटीसाठी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, गोकुळाहुनी आला. आणि गोकुळाला कोण राहत होतं? कृष्ण राहत होता. म्हणून कृष्ण आणि विठ्ठल वेगळा आणि मला हे सांगायचं. आणि मग गोकुळाहुनी झाला येता, गोकुळावरनं आला परमेश्वर. साधू संतांनी वेगवेगळ्या रूपाने सांगितलं. काही म्हणतात तो गोकुळावरनं आला, काही म्हणतात तो वैकुंठावरनं आला. मग वेगवेगळे प्रमाण आपला तसे पाहायला मिळतात, पण तो आला हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात ज्ञानोब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराचे आले. तो कोणत्या मार्गाने जायचं होतं त्याला कळतच नव्हतं, पण तो पंढरपूरला आला. आला कोणासाठी? पुंडलिकासाठी. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. परब्रह्म पुंडलिकाच्या भेटी आले. पुंडलिकाने काय केलं? आईबापाची सेवा केली. आईबापाची सेवा करत होता, आवाज दिला पुंडलिका मी आलोय. परमेश्वर मागे उभे राहिले. आणि मग लक्षात आलं मी आलोय म्हणतोय पण तू कोण आहे? म्हटलं मी परमेश्वर आहे. हा, मग आता मी आलोय माझ्याकडे बघ तरी. पांडुरंग सांगितलं नाही, पुंडलिकाने सांगितलं नाही. का? आता सध्या मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, माझ्या आईवडिलांची झोपमोड होईल असं तू बोलू नकोस, आवाज करू नको. ते एकदा झोपी गेले का मग मी तुझ्याकडे लक्ष देतो. मग अरे माझी बसायची तर व्यवस्था कर. म्हटलं बसायला माझ्याकडे खुर्ची नाही, सोफा नाही माझ्याकडं. सध्या एवढं एकच आहे, हातामध्ये वीट आहे, जवळ होती ही वीट फेकली. राम म्हटले विटेवर उभा. जेव्हा वीट फेकली तर विटेवर तो उभा झाला. विटेवर उभा झाला म्हणून विठ्ठल. अच्छा, विचा केला ठोबा म्हणून विठोबा. आलं का लक्षात? विटेवरती उभा झाला म्हणून त्याचं विठ्ठल नाव आहे. विटेवरती उभा झाला आणि मग नंतर ज्या वेळेला आई वडिलांची सेवा करून पुंडलिकाची पूर्ण झाली, पांडुरंगाच्या दर्शनाला निघाला. पांडुरंगाचं दर्शन घेणार त्यावेळेला सांगितलं पांडुरंगा तू आता इथेच थांबायचं, इथेच थांबायचं. म्हणून पांडुरंग अजूनही तिथेच उभा आहे. नंतर रुक्मिणी आईसाहेबाला त्या पाठीमागे उभा राहिल्या. का? रुक्मिणी रागवली होती. दिंडीरवाणातला तो प्रसंग आहे. रुक्मिणी रागवली होती कृष्ण परमात्म्यावरती आणि मग रुक्मिणीच्या शोधासाठी म्हणून देव आले होते. पण आता बाईचा राग काय लवकर निघत नाही. आता मला अनुभव आहे, तुम्हाला आला की नाही कोणाचा? हा, मला वर्ष झाला, अनुभव चांगला येतोय. बाईचा राग चांगला म्हणजे सहज बोलून निघत नाही. मग ठीक आहे बाई, आता तू जर नाही माझं काय ऐकत आहे तर माझा भक्त इथं माझी सेवा करतोय, मी त्याच्याकडे जातो. मग परमेश्वर तिथं आले आणि मी त्याला तिथं उभं केलंय. रुक्मिणी नंतर आल्या, पण तुम्ही मागून आल्या ना, आता तुम्ही माझ्या बरोबरला उभं राहायचं नाही, मागं उभं राहायचं. म्हणून पंढरपुरात आजही विठ्ठलाच्या मूर्तीनंतर पाठीमागे रुक्मिणी आईसाहेबाची मूर्ती असं द्या. मग पुंडलिकाने सांगितलं देवा आता तू इथे आलास ना, तू आता इथेच उभं राहायचं. आता तुम्ही म्हणा
पांडुरंगाने कमरेवर हात कटेवर का हात ठेवले? काय? ते कमरेवर हात का, तुम्हाला ते सांगतो. ते काय झालं, बऱ्याच वेळ पुंडलिक आईबापाची सेवा करून उठेनाच. मग कधी एकदाची याची सेवा संपते आणि मग कधी हा माझं दर्शन घेतो, मला जायला रान मोकळं होतंय, म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवले. दुसरं कारण सांगू, भवसागराची भीती भक्ताला असते. आणि मग भक्ताला सांगून द्यायचंय की अरे तुम्ही ज्या भवसागरला घाबरतात, त्या भवसागर फक्त माझ्या कमरे एवढंच आहे. मी तुम्हाला सहजरित्या पलीकडे नेणार आहे. भवसागर तरता कार्य करत असा चिंता, पहिले उभा दाता कटी कर ठेवण्या, त्याच्या पायी घाला मिठी. अशा पद्धतीचं संकेत देवाला करायचा आहे. किंवा इतर बाकीच्या अवतारामध्ये राक्षसांचा संवार करून परमेश्वर थकला. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकशिपू फाडला, देवाला श्रम झाले. श्रम झाल्यानंतर थकला माणूस सहजच असं उभा राहत, म्हणून परमेश्वराने कमरेवर हात ठेवले. समुद्र मंथन करत होतं, कासवाचं रूप धारण केलं. अख्खा मेरू पर्वत आपल्या पाठीवरती परमेश्वराने घेतला, थकला ना, म्हणून कमरेवर हात ठेवले. गायी चारल्या ना कृष्ण अवतारामध्ये, फार गायी चारल्या आणि गायी चारल्यानंतर थकवा आला, म्हणून परमेश्वराने कमरेवर हात ठेवले. भक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे कारण सांगितले. त्याने कमरेवर हात का ठेवले अशी कारण सांगितले. तो समचरणावरतीच का उभा आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, त्याचे पाय समान काय आहेत, तो समान पाय त्यांनी यासाठी ठेवले की तो प्रत्येकासाठी समान आहे. तो श्रीमंतासाठी समान आहे, तो गरिबासाठी समान आहे. काही काही देव श्रीमंताचेच आहेत. तुम्ही बघा, दर्शन सुद्धा त्यांना VIP दर्शन आहेत. पैसे भरले की VIP दर्शन. माझ्या पांडुरंगाकडे VIP दर्शन नाही. आणि जरी काही प्रमाणात चालत असतील तर या वर्षी तर देवेंद्र साहेबांनी नियमच काढला, बस VIP दर्शनला बंदीच आणली. VIP दर्शनच करू देणार नाही म्हटले. बरोबर आहे की नाही? बरोबर. आमचा पांडुरंग गरिबासाठीच आहे. एक बोलू, तुम्ही इतर ठिकाणी देवदर्शनाला जा, तुम्ही साईबाबाकडे जा, तुम्ही तिरुपती बालाजीला जा, इतर ठिकाणी आणि ठिकाणी कुठेही जा, तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी 500च्या पुढल्याच नोटा टाकल्यात. माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दानपेट्या जेव्हा उघडल्या जातात तेव्हा बघा तुम्ही, साध्या फाटलेल्या नोटा असतात. बोलू, त्या नोटा कशा फाटतात? एखादी माता मौली ज्यावेळेला पंढरपूरला निघते ना, आबळ असते, गोरगरिबाची माणसंच पंढरपूरच्या दिशेने येतात बघा. मग ते काय करतात, माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दानपेटीत मला 10 रुपये टाकायचे, म्हणून ती म्हातारी 10 रुपयाची नोट आपल्या अशी पिशवी नसते, काही म्हाताऱ्यांकडे पिशवी, आणि काही मात्र आता ते पिळ्याचं लुगडं असतात ना, त्या लुगड्याच्या पिळ्यामध्ये 10 रुपयाची नोट अशी ठेवतात. मग ती जमा झालेली असते. अक्षरशः ते हाल झालेले असतात. नाही बोलू, हाल झालेल्या नोटीकडे पाहून लक्षात येतं की त्या परमेश्वराच्या भक्ताचे सुद्धा किती हाल असतील. पण एवढे हाल असताना माझ्या पांडुरंगाला मला 10 रुपये टाकायचे, हा भाव त्याच्या अंतकरणात किती मोठा आहे. बोलू, श्रीमंताच्या देवतेसमोर लाख रुपये टाकणारा जेवढा भाग्यवान आहे, मी म्हणाल त्यापेक्षा अधिक भाग्यवान माझ्या पांडुरंगाच्या दानपेटीत 10 रुपये टाकणारा भक्त आहे. असं माझा पांडुरंग हा गरिबाचा पांडुरंग आहे, गरिबासाठीचा परमेश्वर आहे. श्रीमंताचे देव पुष्कळ आहेत. आम्ही श्रीमंताचे देव कोणते आहेत नाही सांगणार, पण गरीबाचा देव कोणता विचारलं तर मी सांगेल गरीबाचा देव माझा पांडुरंग आहे. सध्या जगात गरीब कोण हो? सध्या गरीब, सगळ्यात जास्त गरीब फक्त शेतकरी आहे. शेतकरी एवढा गरीब कोणी नाही ना. तो वृत्तीने गरीब, स्वभावाने गरीब. एक बोलू, स्वभावाने गरीब, स्वभावाने गरीब, परिस्थितीने गरीब, पण मनाने त्याच्या एवढा श्रीमंत कुणी नाही हो. तुम्ही बघा ना, सहजच तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या घरी गेले तर त्यांना प्रश्न पडतो याला जीव घालायचं कसं. आणि गरीबाच्या घरी कधीही तुम्ही जा, तुम्ही गेल्यानंतर तुमचं जेवायचं तर तयारच केलेलं असते का. जिथे माणसाची भूक मोजून स्वयंपाक तयार केला जातो त्याला श्रीमंताचं घर म्हणायचं. आणि जिथे भूक स्वतःची लक्षात घेऊन इतराचाही पोट भरावं म्हणून जिथे 2 भाकरी जास्त टाकल्या जातात त्याला शेतकऱ्याचं घर म्हणा. तुम्ही विचार करा ना, बैल ज्याच्या दावणीला बांधलेले बैल उपाशी राहत नाहीत, दारासमोर आलेलं कुत्र ज्याच्या दारासमोर उपाशी जात नाही त्याला शेतकरी म्हणावं. शेतकऱ्याच्या घरासमोर कुत्र्याच्या नावाची भाकर स्वतंत्र काढलेली असते. शेतकरी बाहेर जाताना सुद्धा अगोदर आपल्या जनावरांची व्यवस्था लावतो, मग बाहेर जातो. त्याच्या खानपाण्याचं काय होईल. एवढा शेतकरी बघा. आणि हा शेतकरी का जातो परमेश्वराकडे असाही कदाचित प्रश्न येईल. मी सांगितलं अगोदर, गरीबाची देवता म्हणजे विठ्ठल आहे. याची पेरणी झालेली असते, हे दिवस पेरणीचे. पावसाच्या अगोदर तो पेरणी करतो आणि एकदा पेरणी झाली की कुठेतरी माझ्या परमेश्वराच्या दर्शनाला जावं ही लालसा अंतकरणात असते. आणि मग नुसतं पंढरपूरला जाणं वेगळं, वारीत जाणं वेगळं. वारीचा आनंद फार असतो. पंढरपुरात जाल तर तुम्ही एकटे जाल, दर्शन घ्याल, माघारी याल, त्यात तेवढा आनंद आहे. पण वारीत ज्या वेळेला जाल, वारीतला आनंदच फार वेगळा असतो. वारीत जाणाऱ्या माणसाची वृत्ती बदलते. एरवी परिस्थितीने श्रीमंत असलेले माणसं वारीत जातील किंवा पंढरपुरात जातील, VIP पास काढून दर्शन घेतील. पण वारीत जाणाऱ्या भक्ताच्या
परिस्थितीपेक्षा वृत्तीत परिवर्तन फार झालं असतं. आणि वारी करायचीच कशासाठी? वृत्ती बदलण्यासाठी. वृत्ती बदलली की मनुष्य आनंदी बनतो. तुम्ही बघा, एखादा श्रीमंत माणूस घरी जेवायला बसला आणि ताटात भात घेतला आणि भात हातात घेऊन तोंडात टाकला आणि घास पहिल्याच घासाला जर खडा लागला तर तो ताट फेकून देतो. खवळतो बायकोवर. त्याचं बायकोवर चालत असेल तर चालत असेल तर खवळतो, चालत नसेल तर कसं खवळतो? आता चालत नाही. ते ताट फेकून देतो का? एक खडा निघाला म्हणून. पण ज्या वेळेला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात निघतो पंढरपुराकडं, वारीच्या टायमाला VIP व्यवस्था नसते. वरून पाऊस पडतो, कधी जेवायला बसावं, कधी पाऊस पडतो, कधी उन्हाच्या चटक्या लागतात, कधी जेवायला बसले तर भयंकर अशा पद्धतीने वारा येतो, सुसाट्याचा वारा सुटतो, माती उडते. कधी कधी एकदा एक वारकरी जेवायला बसला, तसाच कोण? जो घरी ताट फेकून देतो तो वारकरी जेवायला बसला, ते आईन सगळं ताट वाढलं आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल होणार. वारकरी त्याशिवाय जेवत नाहीत. कारण पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, हरीचं चिंतन करून जेवण केलं पाहिजे. जर हरीचं चिंतन न करता जेवण करत असेल तर येरे वेठ्या पोट भरी, चाम मसकाची परी, नाही का? मग ताट समोर वाढलेलं आहे आणि तेवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटला की बारीक 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 मातीचे कित्येक मातीचे कंद उडाले, पण त्याच्यासोबत काहीतरी बारीक बारीक असे खडे सुद्धा उडाले आणि त्याच्या ताटात पडले. जेवढे काढता येतील तेवढे बाजूला काढले, पण मग लक्षात आलं आता भूक फार लागली आणि ताटातले खडेच काढत बसलो तर दिंडी पुढे निघल. त्यांनी खायला सुरुवात केली. घरी एक खडा निघाला तर ताट फेकून दिलं. आणि इथं 100 खडे ताटात आहेत तरी खातोय का? तिथे परिस्थिती होती आणि इथं वृत्ती आहे. आणि भगवंताची भक्ती ही परिस्थितीशी जुडलेली नसून ही वृत्तीशी जुडलेली आहे. वृत्ती ज्याची चांगली आहे, भाव ज्याच्या गाठी त्याची लाभ उठाउठी. वारी का करायची? वारी केली म्हणजे वृत्ती बदलते म्हणून वारी करायची, असं आहे. परमेश्वराच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं हे महिमान आहे की त्याच्याकडे त्याच्या वारी त्याच्या दिंडी चालत असताना वृत्ती बदलते. माझे जवळजवळ 5 ते 10 प्रश्न मी फक्त एक विचारला होता, त्या सगळ्यांची उत्तरं मला मिळाली. म्हणजे वारीत का जावं, वारी कोणी करावी, हे सगळं कळलं. पण महत्वाचा प्रश्न म्हणजे वारीची सुरुवात कधी झाली आणि ती कोणी केली? आता वारी हा प्रश्न जो तुम्ही विचारला योग्य आहे, फार चांगला आहे. वारी अनादी काळापासून आहे. बरं. वारीची सुरुवात कधी झाली नाही सांगता येत. पालखी सोहळ्याची सुरुवात विचाराल तर मी सांगेल, पालखी सोहळ्याची सुरुवात हैबतराव बाबांनी केली. त्या हैबतराव बाबांचा एवढा अधिकार, ज्या वेळेला ते भजन करायचे तर माऊलीची समाधी आत डुलायची अशी. तुम्ही कधी आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनाला आले असाल तर बघा, मंदिरात महाद्वारात आत जाताना पहिली पितळी पायरी लागते, ती हैबतराव बाबांच्या समाधीची पायरी, हैबतराव बाबाची पायरी. आता ती पायरी तिथंच असण्याचं कारण काय? त्यांची इच्छा होती. जशी पंढरपुरात नामदेवरायाची पायरी आहे, जिला नामदेव पायरी म्हणतात. ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबाराच्या दर्शनाला भक्त येतील त्यांच्या चरणाची चरणधूळ माझ्या मस्तकावर लागावी म्हणून माझी पायरी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीला असावी. हिरोजी इंदलकरांचं तुम्हाला चरित्र माहितच आहे ना. माझा राजा ज्या वेळेला रायरेश्वरांच्या दर्शनाला जाईल त्यावेळेला रायरेश्वरांच्या दर्शनाला जात असताना माझ्या राजा पायरीवर पाय ठेवत जाणार आहे आणि त्यातल्या एखाद्या पायरीवर माझं नाव राहिलं तर आयुष्यभर ज्या वेळेला माझा राजा जाईल दर्शनाला त्या वेळेला माझ्या राजाची पायाची पायधूळ माझ्या नावावरती लागत जाईल. हा उद्देश, अगदी तोच उद्देश हैबतराव बाबांचा. आणि म्हणून हैबतराव बाबांची समाधी त्या ठिकाणी आहे. 1832 साली हैबतराव बाबांनी पालखी काढली आणि त्या पालखीमध्ये माऊलीच्या पादुका अशा पद्धतीने ठेवल्या. 1832 साली सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज दोघांच्याही पालख्या त्यांनी एकत्रित चालवायचं ठरवलं. म्हणून ज्ञानोबा तुकाराम भजनाची सुरुवात झाली. सुरुवातीला माऊलीचं भजन स्वतंत्र करता येऊ शकतं, तुकाराम महाराजांचं भजन स्वतंत्र करता येऊ शकतं. ज्ञानोबा तुकाराम भजन एक का झालं? हैबतराव बाबांनी ज्ञानोबाची आणि तुकोबांची दोघांच्या पालख्या सोबत काढल्या म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू झालं. आजही तुम्ही बघा दिंडीत सर्वाधिक चालणारं भजन हेच आहे, ज्ञानोबा तुकाराम. सर्वाधिक जास्त हेच भजन चालतं. महाराज, वारी म्हणजे वारंवारता, म्हणजे फेऱ्या. वारी, दिंडी, पालखी, नक्की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजे यांचा अर्थ काय नक्की? आता वारीचा अर्थ तर तुम्ही प्रश्न विचारताच उत्तर देऊन टाकलं. वारी म्हणजे फेऱ्या. वारी म्हणजे पुन्हा जाणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं, याला वारी म्हणायचं. वारी म्हणजे वारंवारता. आता बघा ना, आपली वारीच चालू आहे ना. वारी जन्म मरणाची वारी. आपण जन्माला येतो,
पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, उपजले येते, नासे, नासले येते, पुन्हा रक्ती. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 होतो, पुन्हा नंतर 12वर येतो. ही जशी घड्याळाची वारी चालू आहे, तिथे जाणं, तिथून पुन्हा तिथंच येण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणं. तसं वारी म्हणजे परमेश्वराच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणं, एकदा त्याची भेट घ्यावी, पुन्हा घरी यावी, आणि घरी येऊन पुन्हा अशा पद्धतीने त्याच्याच भेटीसाठी जावं. वारंवारता वारी म्हणजे पुन्हा 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 एक गोष्ट तीच करत राहणे. अभ्यासाला सुद्धा आपण वारीच म्हणू. अभ्यास वारंवारता, ज्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात, बरोबर ना. बरं, आणि दिंडी? दिंडी काही 100, 150, 50, 20, 40, 50 लोकांनी एकत्रित यावं. आणि या सगळ्या एका मताच्या लोकांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करत करत निघावं. कुणी पताका घ्यावी, कुणी विणा घ्यावा, कुणी चिपळ्या घ्यावा, कुणी टाळ वाजवावा, कुणी भजनं म्हणावेत, कुणी तुळशी वृंदावन डोक्यावरती घ्यावं, आणि मग पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिशेने रवाना होणं. हे दिंडी, एक समुदायाने जाणं दिंडी म्हणायचं. आणि असंख्य दिंड्या एकत्रित जातात, पारी करतात. दरवर्षी आषाढीच्या वेळेला परमेश्वराच्या दर्शनाला निघतात. सगळ्या दिंड्या ज्येष्ठात निघतात, आषाढात परमेश्वराजवळ जातात, बरोबर की नाही. बरोबर, याला वारी म्हणायचं. मग आता जे वारीमध्ये जातात त्यांनाच वारकरी म्हणावं का? वारकरी शब्दाचे वेगवेगळे आपला अर्थ करता येतील. वारकरी, जो विषयावर वार करतो तो वारकरी. वा. जो कामावर वार करतो तो वारकरी. जो क्रोधावर वार करतो तो वारकरी. जो लोभावर वार करतो तो वारकरी. जो विकारावर वार करतो त्याला वारकरी म्हणायचं. वारकऱ्याची व्याख्याच अशी करता येईल. वारकरी म्हणजे जो वार करण्यास सक्षम आहे. मग त्याने वार कशावर करावे? पंचविषय मनुष्याला त्रास देतात, त्या विषयावर वार करावेत. विषय वासनेवरती वार करावेत, लोभावर वार करावेत, क्रोधावर वार करावेत, बरोबर आहे की नाही. आपल्यातील असलेल्या वाईट प्रवृत्तीवरती जो वार करतो तो वारकरी. बर. आणि माळकरी? माळकरी, ज्याने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली तो माळकरी. शक्यतो जे वारकरी आहेत ते माळी घालतातच. वारकरी जे आहेत ते माळकरी असतातच, पण माळकरी वारकरी असतातच असं नाही. कित्येक जणांच्या गळ्यात माळी आहेत, पण म्हणतात का पंढरपूरला जाता का? ते म्हणतात नाही बा, आमचं काय आजपर्यंत पंढरपूरला जाणं झालं. काही जण माळकरी आहेत पण वारकरी नाहीत. काही वारकरी आहेत, असे आहेत काही वारकरी आहेत, वारी तर करतात का किती वाऱ्या झाल्या म्हणतो, 10-12 वाऱ्या झाल्या, आणि गळ्यात माळ. काही वारकरी असून सुद्धा माळकरी नाहीत. वारकरी वेगळे, माळकरी वेगळे. दुर्लभ असे काही पाहायला मिळतात. काही वारकरी आहेत आणि माळकरी आहेत. माणसाने वारकरी असावं, माळकरी असावं. माळकरी का असावं? माळकरी का असावं? बाईने लग्न केल्यानंतर गळ्यात मंगळसूत्र घालावे की नाही? परमेश्वराशी लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे बाईनी नवऱ्याशी एकरूप होणं. जसं भक्ताला देवाशी एकरूप व्हायचे म्हणजे भक्ताचं देवाचं लग्नच आहे, बरोबर आहे. मुक्ती स्वरूपाने आपण परमेश्वर घेऊ. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. हा म्हणजे परमेश्वराशी आपला विवाहच आहे, परमेश्वराशी आपला संबंधच आहे ना. मग परमेश्वराशी जर संबंध जुळवायचा असेल तर त्याच्या संबंधाचं काही सर्टिफिकेट आपल्याकडे असावं ना. सर्टिफिकेट म्हणून माळ गळ्यामध्ये तुळशीची धारण करायची. का माळ तुळशी धारण करायची? तर त्या परमेश्वराच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तुळशीचीच माळ त्याच्या गळ्यात काय? याचे वेगवेगळे कारण आहेत. जालेंदर नावाचा एक दैत्य होऊन गेला. त्याची वृंदा नावाची पत्नी होती. ती फार पतिव्रता होती आणि तिच्या पातिव्रत्यामुळं हा जालेंदर मरतच नव्हता. शंकर युद्धाला गेलेले होते. बऱ्याच प्रकाराने त्या जालिंदरला मारायचा प्रयत्न केला पण जालिंदर मरत नाही. मग लक्षात आलं हा का मरत नाही, तर त्याच्या पाठीमागे तिच्या पातिव्रत्याचं कवच आहे. ते कवच फेडलं पाहिजे. मग कवच फेडण्यासाठी काय करावं? तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. मग स्वतः भगवान विष्णू परमात्म्याने जालिंदराचं रूप धारण केलं. जवळ गेलेले आहेत त्या वृंदेला सांगितलं, वृंदा मी फार थकून आलोय, मला पाणी वगैरे दे. पाणी घेतलेले आणि तिला हातपाय दाबायला लावले. पर पुरुषाचा स्पर्श तिला झाला आणि तिकडे युद्धात असला तिचा नवरा जालिंदर मारला गेला. बापरे. सेवक धावकत आला, महाराणी सरकार जालिंदर मारे गए. ती म्हणली जालिंदर मारे गए तू, हे दलिंदर कोण आहे? बरोबर, जालिंदर जर मेला तर हा जवळ कोण आहे? आणि मग मात्र परमेश्वर स्वतःच्या रूपात प्रकट झाले. देवाला त्याच्या रूपात बघितलं, राग आला. देवा, मला दुसऱ्या रूपात येऊन माझ्याकडनं सेवा करून घेतली. माझा नवरा पुढल्या अवतारात दुसऱ्या रूपात येईल आणि तुमची बायको पळून नेईल. आणि मग तोच जालिंदर पुढल्या अवतारात रावण झाला आणि भगवान परमात्म्याला त्याच्या पत्नीचा विरह होईल यासाठी म्हणून सीता मातेला चोरून घेऊन गेला.
बापरे. हे कारण आहे. आणि मग मात्र तिला पुन्हा वाईट वाटू लागलं की आपण जगाच्या मालकाला शाप दिला. रडू लागली, देवा आता माझा नवरा तो तुम्ही मारला, मग आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. परमेश्वर म्हटले तुझ्याशी लग्न करायला हरकत नाही, पण मग तू आता ह्या रूपामध्ये त्याची झालेली आहेस, तू या देहाचा त्याग कर, मी तुझा स्वीकार करतो. बरं. पातिव्रत्याचं सामर्थ्य महाराज असं अग्नी प्रदीप्त केलेलं आणि त्या अग्नीमध्ये स्वतः विलीन झालेली. आणि तिथून काही रूप उगवले, ते रूप म्हणजे तुळशीचे रूप आहेत. हो. आणि मग भगवान परमात्म्याने त्या तुलसी सोबत विवाह केला. आजही तुमचे आमचे लग्न तुलसी विवाह झाल्याशिवाय लागत नाही. कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेला ज्या वेळेला तुलसी विवाह होतो तिथून पुढेच आपले फटाके वाजवायला सुरुवात होतात, बरोबर आहे. आपले त्याशिवाय लग्न लागत नाही. अगोदर लग्न भगवंताचं तुळशी सोबत. आणि मग ही तुळस देवाला फार आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रतिकरी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्रीमस्तिकी वंदते. भगवंताला तुळशीची माळ फार आवडते. मग बघा तुम्ही, आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचा अंगीकार करणारा व्यक्ती आवडतो. मग देवाला तुळशीची माळ आवडते, मग तुळशीची माळ घालणारा देवाला आवडतो. आपण देवाला आवडतो होण्यासाठी म्हणून गळ्यात माळ घालायची तुळशीची. बरं, पण मग त्याचे नियम काय? तुळशीची माळ घातली म्हणजे तो वारकरी झाला, वैष्णव झाला. वैष्णव झाल्यानंतर मुळात पहिलं म्हणजे त्याने पांडुरंगाशी एकनिष्ठ व्हावं. वैष्णवाचं मुख्य देवता विष्णू परमात्मा, पांडुरंग परमात्मा. मग पांडुरंगाच्या एक रूप झालं की मग त्यांनी पहिल्यांदा बहिरंगाने थोडं परिवर्तन करावं. काय करावं? त्याने कपाळाला गंध लावावा, गोपी चंदन ओटी, तुळशीच्या माळा, हार मिरवता गळा रे, कपाळावरती ऊर्ध्वपुंड्र अशा पद्धतीला. ऊर्ध्वपुंड्र म्हणजे काय? ऊर्ध्व म्हणजे उभा आणि पुंड्र म्हणजे पांढरा. उभा आणि पांढरा गंध लावा. परमेश्वराची ती पायाची खून आहे, गंध लावा. ऊर्ध्वपुंड्र लावा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी. वारकरी पेहरावा धारण करावा. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रत असावा. हा बाहेरचा पोशाख, बाहेरील वेशभूषा वारकऱ्याची. पण अंतकरणामध्ये वारकरी कोणाला म्हणावं? ज्याच्या ठिकाणी काम चाल करत नाही, क्रोध चाल करत नाही, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ज्याला सगळीकडे केवळ परमेश्वरच दिसतो त्याला वैष्णव म्हणायचं. वारकऱ्याने कुठले नियम पाळावेत? वारकऱ्याने, तुम्ही आता जो प्रश्न केला, वारकऱ्याने काय केलं पाहिजे? वारकऱ्याने व्यभिचार करू नये, वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये, वाईट मार्गाकडे जाऊ नये. यासाठीच वारकरी बनायचे, यासाठीच वैष्णव बनायचे. वैष्णव का बनावं? वाईट मार्गाचं अवलंबन करू नये म्हणून. बरं, पण मग आता मला एक सांगाल, थोडासा ह्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, काम म्हणजे काय? काम, आता या कामाबद्दल, काम म्हणजे अंतकरणामधील इच्छा. इदम मेसात दितिच्छा काम शब्दितः. पंचदशीकार म्हणतात, मला हे हवं, मला हे हवं, मला हे हवं, ही जी इच्छा आहे या इच्छेला काम म्हणतात. पण या ठिकाणी जो काम शब्द आलेला आहे, हा काम शब्द तो इच्छाचा अर्थाने आलेला आहे. हा काम शब्द सेक्स या अर्थाने आलेला आहे. बरोबर. हा अंतकरणातील वाईट विचार, परावी येणारी माऊली समान, हे गेले नेमुनी ठाईचे. बरोबर आहे. दुसरी आई, दुसरी एखादी बाई असेल तर ती आपल्याला आईसारखीच दिसावी, तो वारकरी. एक बोलू, ज्याला दिसते तो वारकरी. दिसावी हा प्रश्न वेगळा, पण ज्याला दिसते तो वारकरी. गळ्यामध्ये ज्याने पवित्र तुळशीची माळ धारण केली त्यांनी काही नियम अटी पाळल्या पाहिजे. साधने ती हीच दोन्ही जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. परद्रव्याचा आणि परनारीचा विटाळ ज्यांनी धरला त्याला वारकरी म्हणायचं. ज्याने दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा केली नाही आणि ज्याने दुसऱ्याच्या बाईकडे वाईट नजरेने पाहिलं नाही तो वारकरी. आणि जर दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करत असेल किंवा दुसऱ्याच्या बाईची अपेक्षा करत असेल तर तो राक्षस आहे. तुलसीदासजी म्हणतात, बाडे खलबो चोर जुवारा, जे लंपट परधन परनारा. परधन आणि परनारीकडे जो वाईट नजरेने पाहतो तो राक्षस आहे. मा नाही माता पिता नाही देवा, साधून सन करावा वही सेवा. हे राक्षसाचं स्वरूप सांगितलं आणि वारकरी याच्या विरुद्ध असतो. बरं, आता आपण जे काम जो शब्द पाहिला त्याचा अर्थ सरळ सरळ भाषेत सेक्स आहे. वारकरी लग्न करतात, लग्न केल्यावर तर त्यांना काम करणंच आहे, सेक्स करणंच आहे. बरोबर. मग ते वारकरी नसतात का? हा, या प्रश्नाचं उत्तर चिरंजीव पद ग्रंथामध्ये एकनाथ महाराजांनी इतकं गोड दिलं. इतर मनुष्यासारखंच वारकऱ्याचं जीवन असतं, पण इतर त्याच्यात आसक्त होऊन राहतात, वारकरी त्याच्यात आसक्त होऊन राहत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो,
आपण लग्न झालं म्हणजे बायको झालेली. मग नेहमी बायकोच्याच मांस पांचाली काय असतो, पंचविध तत्वाने नटलेलं तिचं शरीर, मांस, रज्जू, तंतू, रक्त इत्यादी या सगळ्यांनी बनलेलं तिचं शरीर, तिच्या शरीराच्याच गोळ्याला चिटकून अशा पद्धतीने वारकरी बसत नाही. म्हणजे त्याच्यातच त्याचं सदैव चित्तवृत्ती राहत नाही. स्वस्त्रीसही कामापुरते पाचारावे स्पर्शावी निवृत्ती. चिरंजीव पदात एकनाथ महाराज म्हणतात, स्वतःच्या बायकोला स्वस्त्रीसही कामापुरते तिला पाचारावे, कामापुरते तिला बोलवावं, तिला कामापुरता स्पर्श करावा. पाचारावे स्पर्शावी निवृत्ती. परे आसक्त होऊन यात येते सर्वथा चित्ती नसावे. परंतु सारखंच मन बायको जवळच असू नये. वारकरी सगळ्या विषयाचा भोग घेतात. भोग घेणं वाईट नाहीये, भोगात गुंतून राहणं वाईट आहे. भोगाची आसक्ती वाईट आहे, भोगाचा मोह वाईट आहे. भोग वाईट नाही. तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, गुलाबजामुन तुम्हाला आवडतो, मलाही गुलाबजामुन आवडतो, पण तुम्हाला आवडणारी गुलाबजाम तुम्हाला नित्य खावा वाटतो. आम्ही आज खाल्ला, आज आम्ही त्याचा मोह टाकला, उद्या दुसरा पदार्थ मिळाला खाल्ला, किंवा उद्या वाळलेल्या भाकरीचे 2 तुकडे मिळाले तर आम्ही खायला तयारच आहे. आम्ही तिथे आसक्त राहत नाही. पक्षी अंगाने उतरती, ते का गुंतून या राहती. वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. पक्षी येतात, आकाशातले पक्षी खाली उतरतात, दाना टिपतात, दाना टिपून झालं की निघून जातात. हे घर माझे असं घर मालकाला म्हणत नाही. एखादा वस्तीकर आहे, तो वस्तीला आला, चला बरं आता घरातले कोणी बाहेर निघा, रात्रभर मी इथं थांबलो, हे घर माझ्या मालकीचे असं म्हणून तिथंच आराम करत तो थांबत नाही, तिथून लगेच दूर अशा पद्धतीने जातो. तैसे असावे संसारी. वारकऱ्यांनी तसं असलं पाहिजे. वारकरी भोग घेतात, भोगात आसक्त होऊन राहत नाही. भोग वाईट नाही, भोगाची आसक्ती वाईट आहे. माझं तर मत आहे सुंदर अशा पद्धतीने प्रपंच करावा आणि सुंदर धन्यग्रस्त आश्रम. हा गृहस्थ आश्रमासारखा श्रेष्ठ आश्रम दुसरा कुठला नाही. 4 प्रकारचे आश्रम सांगितले, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासी आश्रम. तर गृहस्थ आश्रमाला धन्य म्हटलं. का धन्य म्हटलं तर गृहस्थ आश्रम तिन्ही आश्रमाची जबाबदारी स्वीकारतो. ब्रह्मचारी आश्रमाची जबाबदारी गृहस्थ आश्रमावर आहे, वानप्रस्थ आश्रमाची जबाबदारी गृहस्थ आश्रमावर आहे आणि संन्यास आश्रमाची जबाबदारी सुद्धा गृहस्थ आश्रमावर आहे. गृहस्थ आश्रमासारखं धन्य जीवन कोणाचंच नाही. मनुष्याने लग्न करावं, विवाह करावा. मी भगवत भजन करताना होणारा जो विकारांचा त्रास आहे तो होत नाही ना. आपल्या विकाराची भूक इथे मिटलेली असते. त्यामुळे सुखी प्रपंच असं नाही संसारी, जीवा वेगळी करे. संसारात असावं परी आसक्त होण्यात येते सर्वथा चित्ती नसावी. ज्या पद्धतीने एखादं कमळ असतं ते चिखलात उगवतं, पण चिखलाचा लवलेशी लागू देत नाही, तसं संसारात असावं पण संसारात गुंतून बसू नये. संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहावं पण संसारात राहू नये, तिथं आसक्त होऊन राहायचं नाही. आणि ज्याला हे जमलं ना तोच वारकरी. वैष्णव याच्यामध्ये कसं आहे की चित्ती असू द्यावे समाधान, ठेवले आनंद तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आता वैष्णव बद्दल आपण बोलतोय, एक मी असं ऐकलंय की शंकराने सुद्धा वारी केलेली आहे, ते खरं आहे का? आता बघा, शंकर शैव सांप्रदायिक आहेत. आजही काही लोक शंकरामध्ये आणि विष्णू परमात्मामध्ये भेदभाव करतात. काही म्हणतात तू शैवाचा आहे, काही म्हणतात तू वैष्णवाचा आहे. पण विष्णू आणि शिव हे वेगळे नाहीत. एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. एक जण गेला साखर आणायला, म्हटला मला गोडी नको, नुसती साखर पाहिजे. त्याला ती मिळेल का? साखर घेतली तर त्याच्यासोबत गोडी मिळणारच आहे. तसा विष्णू घेतला तर शंकर मिळायचं, शंकर घेतला तर विष्णू मिळणारच आहे. पहिले वारकरी शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शंकरने पहिली वारी केली. तुम्ही मला कशी केली तर ऐका. एकदा परमेश्वराच्या मनात इच्छा निर्माण झाली, पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जावं म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला निघाले. पण जाता जाता बायकोने आवाज दिला, बायको पार्वती का हो निघालेत कुठं? म्हणजे मी पंढरपूरला निघालो वारीला. म्हणजे मलाही वारीला यायचं. आता तिला सोबत घेतलं, तेवढ्यातच मोठ्या पोटावाला आलं, बारीक डोळ्याचं, वाकड्या तोंडाचं. कोण? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी गणराज. गणपती आले, म्हटले मम्मी डॅडी आप किधर जा रहे हो? हमें भी साथ लेके जाओ. मलाही सोबत घेऊन चला. मग आता यांनी विचार केला पोरालाही सोबत घ्यायचे, बायकोही सोबत आहे, मग आपली 4 व्हीलर काढू. शंकरने आपली 4 व्हीलर काढली. तुम्हाला शंकरची 4 व्हीलर माहित आहे? कुठली? थार आहे का स्विफ्ट आहे? नंदीवरती बसलेत. नंदी घेऊन आले चंद्रभागेपर्यंत. पण ते येत असताना लांबूनच गर्दी पाहिली, आषाढीचा 16. आणि एवढी गर्दी पार्वती मातेने पाहिली का? ती म्हटली मी नाही येत तिकडं, ती तिथेच रेल्वे आहे,
त्या रेल्वे जवळ तिथे एका तळ्याजवळ पार्वती थांबली. आजही तुम्ही तिथे गेल तर तुम्हाला पार्वतीचं अंबिकेचं मंदिर पाहायला मिळेल. मग फक्त नंदी, महादेव आणि गणपती समोर निघाले. ते पुंडलिकरायाच्या जवळ आले, चंद्रभागे स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पुढे निघाले. पुढे जाता जाता एकाने दिलाचा आवाज. आता शंकर रूप बदलून गेले होते, वारकऱ्याच्या रूपात गेले. लय नंदीवाल्या, पुढे निघाला नंदी घेऊन. लक्षात आलं बाबा इथं माणसाला चालायला जागा नाही, नंदी घेऊन चाललास. लोकांचं खवलं. बरं, वारकरी संतापले म्हणजे सोपे नसते. वारकऱ्याचा राग फार असतो. भजनात विक्षेप करणाऱ्याबद्दल राग केलाही पाहिजे. मग ते म्हटलं आता काय करावं. नंदीचं सोबत आलेलं नंदीला सांगितलं एक काम कर, तू आता इथेच थांब. मग कवटेकराच्या दुकानासमोर तुम्ही बघा मारुतीचं मंदिर आहे, मारुतीच्या समोर नंदी थांबलेला आहे. तुम्ही एरवी कुठेही पहा मारुतीच्या समोर नंदी नाही, पण तिथे मारुतीरायाच्या समोर नंदी आहे. तुम्ही म्हणा मारुतीच्या समोर नंदी कसे थांबले, तर मारुती नाहीच आहे, मारुती शंकरच आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीचे या कुमारा, शंकरानेच मारुतीरायाचा अवतार धारण केलेला आहे. आणि मग शंकराचाच अवतार मारुतीराय असल्यामुळे नंदी तिथे समोर थांबले. मग पुढे घेऊन गेले कोण कोण, गणपती आणि शंकर दोघेही गेलेले समोर. गेले की नामदेव पायरीपासून वर गेले आणि पूर्वीचे दरवाजे लहान होते. दरवाजे लहान असायचे मंदिराचे. का बरं, तर लोकांनी काही माणसं अहंकारी, देवाकडे जाताना छातार काढून चालतात. देवाकडे जाताना नम्रतेने जावं, देवाजवळ नम्रता असावी, संताजवळ संतापाशी बाबा असावी मर्यादा. संतांच्या जवळ गेलं तिथं नम्रतेने जावं, देवाच्या जवळ नम्रतेने. तसं नम्रतेला फार प्राधान्य. फळलिया तरुची शाखा सहजी भूमसी उत्तर देखा. ज्या झाडाला जास्त फळ आहेत त्याचे जे काही आपण काय म्हणू फांद्या आहेत त्या जमिनीच्या दिशेने वाकलेल्या असतात. उत्तम अशी मस्तक खालवेजे हे काय कौतुक, परिमाणू करती लोक पायवनिया, अशी ज्ञानेश्वर ओवी आहे. मोठे माणसं नेहमी नम्र असतात. वाक्यात बदल करतो, जे माणसं नम्र असतात तीच मोठे होतात. कोणालाही मोठं म्हणून जमत नाही, जे नम्र आहेत ते मोठे. आणि मग पूर्वीचे दरवाजे ते बारीक असायचे. गणपती राहायला असं सरळ चालायचा प्रयत्न केला, जाता येईना, पोट मोठं. पुन्हा सरळ जाता येईना, तिरपे करून बघितले जाता येईना. मग त्यांना उचललं आणि दिवळीत ठेवलेले. गणपतीला दिवळीत ठेवलं. आजही तुम्ही बघा नामदेवरायाच्या पायरीपासून आपण वर गेलं की डाव्या हाताला दिवळीत गणपतीचं मंदिर आहे. पुढे गेले विष्णू परमात्म्याच्या अर्थात विठ्ठलाच्या समोर ज्या वेळेला महादेव बघितले, परमेश्वरला इतका आनंद झाला की महादेव सगळ्यांना म्हणजे आता बघा याच्यातून एक सांगायचंय, निघाले किती होते वारीला? 4 जण. आणि जातोय कोण देवापर्यंत? एकच. का? परमेश्वराकडे जाताना अनंत संकटाला सामोरं जावं लागतं. परमेश्वर अनंत संकट देतो, पण अनंत संकटालाही बाजूला करत 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 जो परमेश्वराजवळ जातो, परमेश्वर त्याला आपल्या जवळ करतो. किती जवळ करतो? महादेव आले पाहिले, एवढा आनंद झाला, महादेवाला उचललं ना आपल्या डोक्यावरच ठेवलं. कुठे ठेवलं? डोक्यावर. म्हणून तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती कधीही पहा, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती शिवलिंग दिसेल तुम्हाला. ते शिवलिंग काय? ते महादेव आपल्या भेटीला आलेत आणि म्हणून तो महादेव घेतलेला आहे आणि महादेव मस्तकावरती अशा पद्धतीने ठेवलेला आहे. बरं, पिंड आहे ते खरं, पण मग कानांमध्ये मासे काय? मासे नाही आहेत, माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. का? पण माशाच्या आकाराचे कुंडल का? बरेच जण विचारतात का तुमच्या पांडुरंगाला मांसाहार चालत नाही, मग मासे कसे काय चालतात? तर ऐका, ते मासे नाहीत, माशाच्या आकाराचे कुंडल आहे. मकरा कुंडले तळपती श्रवणी. मग आकाराचे कुंडल, माशाच्या आकाराचे कुंडल आहेत, मासे नाहीत. माशाच्या आकाराचे कुंडल का प्रदान केले? ऐका, या देवानी पूर्वी बरेच अवतार घेतले. या देवाने रामाचा अवतार घेतलेला होता आणि समुद्राच्या पलीकडे रावण रामाची बायको घेऊन गेलेला होता. मग रामप्रभूंनी विचारलं बिभीषणला, बिभीषण अब क्या किया जाए? बिभीषण म्हटले, देवा आपण आराधना करायची, समुद्राची प्रार्थना करायची, समुद्र प्रगट होईल. तो जर प्रगट झाला तर तो काहीतरी आपला मार्ग देईल, तुम्ही प्रार्थना करा. लक्ष्मण म्हटले, भैया प्रार्थना बुजदिल लोक करते, प्रार्थना नाही करणार, सीधा पिस्तूल दिखाओ, काम बन जाएगा. आपल्याजवळ धनुष्य बाण लावला की काम होईल. मग पण देवाला वाटलं आता जर लक्ष्मणाचं ऐकावं तर बिभीषणाला राग येईल. बरोबर आहे, मी वैऱ्याचा भाऊ आहे, हा माझं कसं ऐकल? आणि बिभीषणाचं ऐकावं तर लक्ष्मणाला रागेल. बघा, हा आता आला आपल्या पक्षात तर आपलं मालक त्याचा जे कार करतोय त्याचा ऐकतोय आणि आपण 14 वर्ष झाले याच्यासोबत उपाशी करतोय, हा आपला ऐकत नाही, लक्ष्मणाला रागेल. देवाने काय केलं? चतुरात शिरोमणी 3.5 दिवस समुद्राची प्रार्थना केली, पण समुद्र काही प्रगट होईना. आणि मग लक्ष्मणाला आवाज दिला रामप्रभूंनी, लखन लाव धनुष्यावर बाण. मग धनुष्य बाण घेतला ना आता सोडणार, तेवढ्याच वेळेला समुद्र प्रगट झाले
आता समुद्राला रत्नाकर म्हणतात. काय म्हणतात? रत्नाकर. रत्नाकर. समुद्राच्या तळाशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार राहतात. मग समुद्राला वाटलं देवाकडे चाललो म्हटल्यावरती काहीतरी रिक्त पाणी न पश्चात राजानम देवताम गुरुम, राजाकडे देवाकडे गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. समुद्राने विचार केला याच्याकडे जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. मग या समुद्राने, आता समुद्रात राहणारा, समुद्रात मासे असतात ना, मग याला वाटलं माशाच्या आकारची, त्याला त्यावेळेला मासा चांगला वाटला असेल, त्याने माशाच्याच आकारचे कुंडल तयार केले. रत्नाकर येतो, मग त्याने माशाच्याच आकारचे कुंडल तयार केले आणि देवाकडे घेऊन गेला, रामा मला वाचवा, मला अभयदान द्या, तुम्हाला मी काही पर्याय सांगतो त्या पर्यायाने तुम्ही बरोबर लंकेत जाणार आहे आणि हे माशाच्या आकाराचे कुंडल तुम्हाला मी घेऊन आलो, याचा तुम्ही स्वीकार करा. देव म्हटले थांब, सध्या मी कोणत्या युनिफॉर्म मध्ये माझा सध्या पोशाख कोणता आहे? मी आता वनवासीच आहे. तापस बेस विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. तपस्व्याचा वेश धारण केलाय. मी तपस्व्याचा वेश धारण केला असताना मी सोन्याला स्पर्श करू शकत नाही. ते सोन्याचे होते म्हणून तळपती श्रवणी, सोन्याचे मकराचे कुंडले होते. याला मी स्पर्श करू शकत नाही. एक काम कर, पण तू एवढ्या प्रेमाने दिले ना, त्याचा स्वीकार मी नक्की करेन, मी नक्की करेन, पण आता नाही करणार. मग ज्या वेळेला मी विटेवर उभा राहील त्यावेळेला तू दिलेल्या कुंडल मी घालून पाहिजे. मग परमेश्वरने ते घातले, त्याला ते आवडले म्हणून ठेवले कानात. मग करा कुंडले तळपती श्रवणी असे. आता त्यांनी भक्तांची, प्रत्येक भक्तांनी दिलेली भूषण त्यांनी जवळ ठेवली. बरं. एका भक्ताने भूषण म्हणून काय दिलं माहित? लात मारले त्याच्या छातीत, लात. याने लातीचं सुद्धा चिन्ह जसे तसे ठेवलं. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय आहे का सुभद्रा, हृदय श्री वत्सलांचन सांगितलं ना, भगवंताच्या छातीवरती वत्सलांचन, वत्स म्हणजे लहान लेकरू, लहान लेकरांनी मारलेलं लात, भृगु ऋषीने मारलेलं लातीचं चिन्ह आहे ते. आजही मुक्तकेशी नावाची एक सुंदर स्त्री, रूपवान स्त्री, तिने परमेश्वर किती सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर आहे का पाहायला गेली आणि त्याच्या पायाला असा स्पर्श केला. इतका मृदू परमेश्वर, इतका सुंदर परमेश्वर, त्याच्या पायाला आजही तुम्ही बघा खड्डा पडलेला आहे. असं असा परमेश्वर. भक्तांनी दिलेल्या प्रत्येक भूषणाचा स्वीकार त्यांनी केलेलाच आहे. आभूषण भक्तांनी जे जे दिले त्याचा स्वीकार केलेलाच आहे. मग हे समुद्राने दिलेले माशाचे कुंडल होते, भगवंतांनी त्याचा स्वीकार केला. गावाकडचे माझे एक मित्र आहे, ते दरवर्षी वारी करतात. वारीला जाताना आता एकदा मी असंच विचारलं की कुठे चाललेत, तर ते म्हणाले की मी चाललोय माहेरी. आपण गाणी ऐकलेत, माझे माहेर पंढरी. हा आहे बिवारीच्या तरी. वा, माहेर का म्हणतात पंढरपूरला? मला सांगा, माहेर म्हणजे काय? माहेरात कोण असतं? आई वडील. आई असते, वडील असते, नुसते आई वडील नसतात, बहीण आणि भाऊ पण असते. हो हो. मग वारकऱ्याची आई तिथे उपस्थित आहे. वारकऱ्याची आई म्हणजे रुक्मिणी. वारकऱ्याचा बाप तिथं उपस्थित आहे. कोण? विठ्ठल. विठ्ठल. बाप रखुमा देवीवर, रखुमा आई आहे आणि रखुमा देवीचा वर तो आमचा बाप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अभंग रचनेच्या सगळ्यात शेवटी बाप रखुमा देवीवरच लिहिलंय. जो आमचा बाप आहे आणि रखुमा देवीचा जो वर आहे, वर म्हणजे नवरा, रखुमा देवीचा जो नवरा आहे तो आमचा बाप आहे, रखुमा देवी आमची आई आहे. आणि मग तिथे आमची बहीण पण आहे. तुम्हाला माहिती आहे तिथे बहीण कोण आहे? कोण? तिथे आमची बहीण आहे चंद्रभागा, आमची बहीण. पुंडलिक आमचा भाऊ आहे, तिथे पुंडलिक नावाचा आमचा भाऊ आहे, चंद्रभागा नावाची आमची बहीण आहे. आई आमची रुक्मिणी आहे आणि बाप आमचा पांडुरंग आहे. आणि म्हणून माहेरला काय असतं? माहेरला आनंद असतो, माहेरला सुख असतं. संसारात मात्र दुःख आहे, बरोबर की नाही? सासरी दुःख असतं. मग सासरच्या कंटाळा ज्या वेळेला जाचल एखादी स्त्री, त्यावेळेला ती माहेरला निघते. आणि मग ज्या वेळेला जाच होतो सासरचा जाच म्हणजे ज्या वेळेला विकार त्रास देतात. मी मग जे बोललो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकार ज्या वेळेला त्रास देतात, त्यावेळेला ज्या वेळेला समाज त्रास देतो, ज्या वेळेला मन उद्विग्न होतं, त्यावेळेला सुख समाधान मिळवण्यासाठी माहेरी जायचं. सगळ्या साधू संतांनी माहेर म्हटलेलं आहे. हे माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. साधू संतांचं ते माहेरच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मनीची आवडी पंढरपुराने येणं गुडी, किंवा अवघाचे संसार सुखाचा करणं, आनंद भरणं तीन लोके, जाई ना गे माहेर तया पंढरपुरा, भेटे ना माहेर आपुल्या. तिथे सुद्धा माहेर शब्द आलाय. असं आहे. तुकाराम महाराज, आपुल्या माहेरा जाईने मी आता, निरोपया संता हाती आला. माहेर शब्द आलाय. माहेर म्हणजे जिथं आई वडील राहतात, जिथं प्रेम मिळतं. आणि तिथं वारीत गेलं का प्रेमच मिळतो. प्रेम देणारे पुष्कळ माणसं बघा ना, कोणाशी कोणाचा काहीच संबंध नसतो, पण कुणी इथे तुमचं नाव वेगळं आहे, माझं नाव वेगळं आहे, तुम्हाला सुनील म्हणेल, मला कोणी तुषार म्हणेल, पण तिथे गेल्यानंतर तुम्हीही माऊली मीही माऊली. ओळख असो ओळख नसो, एकमेकाच्या पायावरती लोटांगण घालतील. पंढरीसी लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेकाला लोटांगण घालतील, एकमेकाच्या गळ्यात गळे घालतील. वारीच मुळात यासाठी करायची.
वेगवेगळ्या प्रकारचे 18 पगड जातीचे लोक एकत्रित येतात आणि वारी करतात. इतर ठिकाणी जाती कुळ सगळ्याचा विचार केला जातो, पण आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, या वारकरी संप्रदायामध्ये जातीचा कुळाचा विचार केला जात नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर महाराज याती कुळाचा विचार करत नाहीत. कुठल्याही जातीचा आपल्यासोबत आला की त्याला म्हणतात, बाबा रे आता मी तर पंढरपूरला चाललो, माझ्या मनीची आवडी पंढरपूरला नेणं गुढी, मग तूही माझ्यासोबत चाल. आणि मग त्याला सुद्धा आपल्यासोबत घेऊन जातात पंढरपूरला. आणि मग स्वतः जो पाहिला योगिया दुर्लभ तुम्ही देखील साजनी, योग्याला दुर्लभ असला जो विठ्ठल तो ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला. ते ज्ञानेश्वर महाराज आपण त्यांच्यासोबत गेलं की त्यांना सुद्धा तो परमेश्वर दाखवतात जो ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला. जो योग्याला दिसत नाही असा परमेश्वर सोबत जाणारला सुद्धा दाखवतात. संतांच्या सोबत गेलं पाहिजे. त्यामुळे तर काही लोक ज्ञानोबा सोबत जातात, तुकोबा सोबत जातात. मनात कधी येत असेल ना तुमच्याही की का जावं पंढरपूरला, बरं पंढरपूरला जावं तर संतांच्याच बरोबर का जावं, तर सांगतो ऐका. आता चप्पल आपल्याला पाहिजे तिकडे घेऊन जाते की आपण चपलीला पाहिजे तिकडे घेऊन जातो? आपण जिकडे हवं तिकडे नेतो. एखादा मांसाहार करणारा असेल, तो चपलीला मांसाहार करायचं जर त्याला असेल तर मांसाच्या दुकानाकडे घेऊन जाईल. बरोबर बरोबर. तो मांसाच्या दुकानाकडे घेऊन जाईल. आता हे साधू संत पंढरपूरच्या दिशेने जातात. मग वारकऱ्याच्या पायाची चप्पल आपण जर झालं, पायीची वाहन पायीवर जे म्हणतात, आपण वारकऱ्याच्या पायातली चप्पल झालं. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालो त्यांचा, मी सदैव त्यांच्या चरणाची सेवा केली, असे जे साधू संत म्हणतात. त्यांच्या चरणाचा आपण आश्रय केला की त्यांचे चरण पंढरपूरलाच जातात. मग आपल्याला सायास करावे लागत नाही. मला सांगा, चपलीला पंढरपुरापर्यंत जायला सायास करावे लागतात का? नाही करावं लागत. चप्पल ज्याच्या पायात आहे त्याला सायास करावं लागतं, त्याच्या सायासाने आपोआप जाते. तसं आपण फक्त संतांच्या सभेत चप्पल भरून जरी गेलो, संतांच्या पायातली चप्पल भरून गेलो तरी संत पंढरपूरला गेले की आपणही पंढरपूरला जातो. आपल्याला कष्ट नाही करावे लागत, सहज जातो. बरं, पण वारीला आषाढी एकादशी किंवा कार्तिकेला एकादशीला इतकं का महत्व आहे की तेव्हाच वारी करावी? अच्छा, एकादशी प्रत्येक देवतेच्या उपासनेचा एक वेगवेगळा दिवस आहे. बरं. आता आपल्यात वेगवेगळे संप्रदाय आहेत ना, बघा ना तुम्ही, 5 प्रकारचे संप्रदाय. एक गणपतीला मानणारा संप्रदाय, शंकरला मानणारा संप्रदाय, विष्णूला मानणारा संप्रदाय, देवीला मानणारा संप्रदाय, सूर्याला मानणारा संप्रदाय. सूर्याचा सौर्य संप्रदाय, देवीचा शाक्त संप्रदाय, गणपतीचा गणपती संप्रदाय, विष्णूचा वैष्णव संप्रदाय, शैवाचा शंकराचा शैव संप्रदाय. असे संप्रदाय वेगवेगळे आहेत. प्रत्येक संप्रदायाला एक तिथी दिलेली आहे. गणपतीला चतुर्थी आहे, सूर्याला रविवार आहे उपासनेसाठी, देवीसाठी मंगळवार शुक्रवार दिलेला आहे उपासनेचा, नवरात्राच्या 9 दिवस दिलेले आहेत. गणपती येतात आपल्याकडे 10 दिवस, आपण सेवा करतो गणराजाची. विष्णू भगवान परमात्मा करता एकादशीचं व्रत आहे आणि शंकरासाठी त्रयोदशीचं व्रत आहे, ज्याला प्रदोष म्हणतात. तसं वारकरी जे उपासना करतात ते एकादशीच्या दिवशी करतात. इतरही दिवशी उपासना करतात, पण एकादशीच्या दिवशी उपवास धरला जातो. या दिवशी भजन पूजन कथा कीर्तन आदी करून सगळ्या ग्रंथाचं श्रवण केलं जातं, वाचन केलं जातं. वृत्तीमध्ये सगळा विषय बाजूला ठेवून केवळ परमेश्वराचं चिंतन केलं जातं. आणि म्हणून परमेश्वराचं चिंतन करत 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 आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ, म्हणून एकादशीच्या दिवसाला फार प्राधान्य. उपवासावरून आठवलं की उपवास जेव्हा करतात तेव्हा, आता ते नवीन म्हणजे त्या काळी होतं की नव्हतं मला माहित नाही, पण आता साबुदाण्याची खिचडी खातात. ठीक आहे, भरपूर जे मिळेल ते खातात. भगर असेल, ते झिरका असेल, काय 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 ते खातात. उपवास नक्की कसा करावा? इतर दिवसापेक्षा तुम्ही बघा, इतर दिवसापेक्षा माणूस उपवासाच्या वेळेला जास्त खातो. आदल्या दिवशी माणसं काय म्हणतात, हे उद्या उपवास आहे बरं का, आज पोटभर खाऊन घेऊ द्या. उपवासाच्या दिवशी म्हणतात आज उपवास आहे रे बाबा, आज चांगलं पोटभर द्या. आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात काल उपवास झाला, आज द्या चांगलं. म्हणजे 3 दिवस जास्त खाल्लं जातं. उलट तुम्हाला सांगतो, उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वस वसती म्हणजे राहणे, हे धातू आहेत. उप हा उपसर्ग आहे, उप म्हणजे जवळ, वस वसती राहणे धातू आहे. उप म्हणजे जवळ, वसती करणे म्हणजे राहणे, देवाच्या जवळ राहण्याला उपास म्हणतात. बरं, तुमच्या काही खाण्यावरनं उपास ठरत नाही. आणि मुळात तो फराळ शब्दच नाही, आपण फराळ केला. बरेच शब्द आपण अपभ्रंशित केलेले आहेत. आपण बघा तुम्ही, रविवार शब्द आहे, ज्याला सुरुवातीला आदित्यवार म्हणायचे. रवी म्हणजे आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यावरनं त्याला आदित्य म्हणायचे. आदित्यवाराचा आपण आयतवार केला. बृहस्पतिवार आहे की नाही, बुधवार. आपण कित्येक शब्द अपभ्रंशित केलेले आहेत. रविवारला आपण आयतवार म्हणतो,
आपण बघून, त्याला मुळात बहुगुण शब्द आहे, आपण त्याला बघून म्हणतो की नाही. हा, एखादा बावळट असेल त्याला आपण बावळट म्हणतो, तो शब्द बालवत आहे. बाल म्हणजे लहान पोरग, वत म्हणजे प्रमाणे. का रे लहान पोरासारखं करतो, बाळासारखं, बालवत लहान पोरासारखं, पण आपण त्याला बावळट म्हणतो. अपभ्रंशित शब्द, बरोबर की नाही. तसा इकडे एक शब्द अपभ्रंशित झालेला आहे. आता प्रश्न काय विचारला होता तुम्ही? उपासना कशी, म्हणजे उपवास कसा धरावा? तसा इथे फलाहार शब्द होता आणि आता अपभ्रंशित त्याचा फराळ झालेला आहे. फराळ म्हणजे भेटेल ते खायचं. की बघा, फराळच्या दिवशी खिचडी खावी, बगर खावी किंवा काय खावं हा स्वतंत्र प्रश्न. पण उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ ज्या दिवशी राहता येईल त्या दिवसाला उपवास म्हणायचं. उपवास का करावा? 15 दिवस आपण भेटेल ते खात राहतो. म्हणून साधू संत म्हणतात, बाबा 15 दिवसा एकादशी कार्य न करसे व्रत सार. 15 दिवसातून एकदा तरी उपवास धर, पोटाला जरा आराम दे, पोटाला आराम मिळावा. प्रत्येक गोष्टी पाठीमागे काही वैज्ञानिक कारण. आता ही जी वारी चालली, वारी पाठीमागे वैज्ञानिक कारण आहे. कित्येक माणसं लठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त आहेत की नाही. मग वारीने चालल्याने ब्लड प्रेशर सुद्धा व्यवस्थित राहतो, बीपी व्यवस्थित राहतो वारीने. ज्याला मधुमेहाचा त्रास आहे, तुम्ही बघा बरेच माणसं ज्याला शुगरचा त्रास आहे त्याला चालायला डॉक्टर लोक सांगतात. वारी का करायची? शरीर तंदुरुस्त राहतं, चालणं फार मोठा व्यायाम आहे. तसं या वारीमध्ये एकादशीचा दिवस आहे, उपवास धरलं, पोटाला एखाद्या दिवशी विसावा मिळावा. माणसं दररोजच खात राहतात आणि पोट बिघडले की मग डॉक्टर लोकांची भरती चालूच आहे, बरोबर की नाही. वारी झाली, वारीच्या निमित्ताने उपवास करतो, एकादशी करते, एकादशी दिवशी उपवास करावा आणि फल आहार घ्यावा. फराळ करू नये, फल आहार. फळं खावेत, त्याच्यामध्ये केळी, सफरचंद, वेगवेगळे पदार्थ फळं आहेच, ते फळं खावेत. फलाहार करावा, फराळ करू नये. मग ते साबुदाण्याची खिचडी किंवा भगर वगैरे खातात, हे चुकीचं आहे का? आता असं काही कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही की एकादशीला बगर खावी किंवा उपवासाच्या दिवशी शाबू खावा. मला शाबूची उत्पत्ती भगरीची उत्पत्तीच कशी याचाच मेळ अजून मला लागलेला नाही. आणि ते खावा की न खावा हा स्वतंत्र प्रश्न आहे. मी याचं उत्तर देण्याकरता समर्थशाली नाही, मी नाही याचं उत्तर देऊ शकत. बरं, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, कारण की प्रश्न इतकेत माझे, ते आता इथे कव्हर नाही होणार हे मला कळलंय. आपण एक सेकंड पॉडकास्ट करू, पार्ट 2, जो आळंदीलाच करू तुमच्या इथे. नक्कीच, मला आनंद वाटेल की तुम्ही माझ्याकडे याल, मलाही तुमची सेवा करता येईल, तुमच्याकडे लक्ष देता येईल. म्हणून आता मी एक शेवटचा प्रश्न घेतो की आता जे वारीमध्ये येणार आहे किंवा वारी सोबत चालतात, पुणे ते सासवड असेल किंवा मग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पूर्ण पंढरपूरची वारी करत नाही ते, तर जे वारीला येत आहेत त्यांना तुम्ही काय उपदेश द्याल? वारी करणाऱ्यांनी कशी वारी करावी हे सांगायचे. वारी करणाऱ्यांना माहिती की वारी कशी करायची, जी तरुण मंडळी आहे, जी फक्त कॉन्टेंट क्रिएट करायला म्हणून तिथे जाते, किंवा आपले फोटोज मिळेल, फोटोज काढता येईल आणि मग लोकांसमोर दाखवता येईल की बाबा हा आम्ही वारीला जाऊन आलोय, आम्ही महाराष्ट्राची परंपरा जपतोय. बरोबर. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, वारी हा दिखावेपणाचा भाग नाही. वारी हा अंतःकरण वृत्ती निर्मळ होण्याचा भाग आहे. वारी का केली पाहिजे? मी वारी करतोय हे समाजाला सांगावं म्हणून वारी करायची नाही. वारी यासाठी करायची आहे, माझं अंतःकरण कुठंतरी चांगलं होईल. ही वारीत तुम्ही बघा, कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारच्या पापाची निवृत्ती होती म्हणून वारी करायची. बरं, कायिक कशी? वारीत चाललो आपण की शरीराकडून घडलेल्या सगळ्या पापाचं प्रायश्चित्त शरीराला द्यायचंय. आजपर्यंत शरीराकडनं जेही पाप घडले मी चालणार आहे, त्याच्यातून ही प्रायश्चित्त आहे, याच्यातून काही अशा पद्धतीचं पाप निघून जाणार आहे. वाचने सतत भगवंताचं स्मरण करायचंय, त्याच्यामुळे वाचिक पाप निघून जाणार आहे. तोंडाने आपण कोणाला घाण बोललेलो आहे, कोणाला शिव्या दिलेल्या आहेत, कोणाची निंदा नालस्ती केली, ते पाप निघून जाईल. आणि मनाने आपण कोणाबद्दल वाईट विचार केले, ते मानसिक पाप सुद्धा वारीतून निघून जातात. वारकऱ्यांनी वारी करायची म्हणजे फोटोज काढण्यासाठी, आम्ही वारीला गेलो हे दाखवण्यासाठी वारी करू नये. तर आजकाल तरुण वर्ग फार आकर्षित होतोय, पण एक कुणीतरी जातोय म्हणून मी चाललोय म्हणतात ना. वारीला जाणारे मामासाहेब म्हणायचे, वारीला जाणारे सगळेच चांगले नसतात. काही हौशे असतात, काही नवशे असतात आणि काही गौशे असतात. हौशे म्हणजे काय? हौशेने वारीला जातात, चला बा त्याच्यात काय काय असतं मी बघावं तरी. काही नवसाने जातात, काही नवस केले असतात, देवा मला हे भेटू दे, मी तुझ्या दर्शनाला येईल, देवा मला मुलबाळ हो दे तुझ्या दर्शनाला येईल, देवा माझं लगीन जमू दे तुझ्या दर्शनाला येईल, नोकरी लागू दे दर्शनाला, असे काही नवशे असतात. आणि काही असतात गौशे. गौशे म्हणजे सकाराम चालला म्हणून तुकाराम चालला, गंगू चालली म्हणून ठकू चालली, असे गौशे असतात. ए बाई मी चालले, तू येते का? मग तिलाही सोबत घेऊन जातात. असं वारकरी हौशा नवशा गौशाची वारी नव्हेच. वारकरी ज्याला आपल्या अंतःकरणात परिवर्तन व्हावं वाटतं, ज्याला परमार्थाचा आनंद लुटायचा आहे, त्याच्यासाठी वारी. मुळात वारी ही तरुणांनी केली पाहिजे. तुम्ही मुळात विचारलं की तरुणाकरता काय तुमचा उद्देश असणार आहे, तर तरुणांनी वारी केली पाहिजे. का बरं?
मुळात त्या तरुण शब्दामध्येच असं रहस्य दडलेलं आहे. तरुण ज्या अवस्थेतून तरुण जाता येतं त्या अवस्थेला तरुण अवस्था म्हटलं जातं. तुम्ही देवपूजा करता की नाही? देवपूजा केल्यानंतर तुम्ही देवाची पूजा पूर्ण झाली की फुल वाहता. मग फुल सुकलेलं वाहता का? फुलाची कळी वाहता का? नाही. सुकलेलं फुल म्हणजे म्हातारपण आहे आणि उमळलेली कली म्हणजे बालपण आहे. तुम्ही देवाला कली वाहत नाही, तुम्ही देवाला सुकलेलं फुलं वाहत नाही, तुम्ही देवाला ताजं फुल वाहतात. आणि हे ताजं फुल म्हणजे आजचा तरुण आहे. आजचा तरुण हा परमेश्वराच्या चरणावर लीन झाला पाहिजे. तरुणच परमार्थ पथावरती चांगला चालू शकतो. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात मुळात परमार्थ तरुणासाठी. तसं आता तुम्ही मला मग वृद्धांनी करूच नाही का? वृद्ध करतात परमार्थ, पण एक बोलू, वृद्धपणा विसरून परमार्थ करतात. 75 वर्षाचे म्हातारे तुम्ही रिंगणात जाऊन बघा. पंढरपूरच्या वारीत जे रिंगण घडतं, कंबर एकदा बांधली की तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. चांगल्या तरण्याच्या तोंडात 10 वेळा मारून अशा गोड वारकरी पावलेवरती ठेका धरत नृत्य करण्याचं काम वारकरी करत असतो तरण्यासारखं. तो सुद्धा त्याचा म्हातारपण विसरून जातो. तो आपणही तरुण आहे, आपण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे असं म्हातारला सुद्धा वाटतं. आणि मग तरुणपणाच्या जोशामध्ये तो सुद्धा उड्या मारू लागतो, नाही का? मग जर म्हातारा तरुणपणाची अवस्था भोगत असेल वारीच्या आनंदात, तर तरुणाने तर याचा आनंद फार लुटला पाहिजे. तरुणाने निर्व्यसनी राहिले पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आणि मुळात वारी ज्या परमेश्वराकरता करणार आहे तो परमेश्वर, मी मागेही बोलून गेलो की तो परमेश्वर आईवडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी तिथं उभा आहे. हे सगळं नाही केलं तरी चालेल, आईबापाची सेवा केली पाहिजे. नाहीतर आईबापाची सेवा करत नसेल, इकडं दररोज वारी करत असेल, दरवारीला जात असेल, तर त्याचं काही फळ अशा पद्धतीने त्याच्या पदरात पडणार नाही. महाराज, खूप चांगलं वाटलं. तुमची वाणी ऐकून आणखीन आमच्या ज्ञानात भर पडली आहे. बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, त्या गोष्टी माहीत झाल्यात. पण आपण याचा पुढचा पार्ट नक्की करूयात, पुढचा भाग नक्की करूयात. कारण की बरेचसे माझे प्रश्न अजून राहिलेत. म्हणजे रिंगण म्हणजे काय असतं, ते रिंगण काय असतं वगैरे, असे बरेचसे प्रश्न आहेत. तर ते आपण नक्की पुढचा भाग एक करूयात. महाराज, खूप छान वाटलं. पण जाता जाता तुमच्या तोंडून अभंगवाणी जर ऐकायला मिळाली तर फार बरं होईल. वारीचा पिरियड चालू आहे आणि अभंग ऐकण्याची इच्छा तर तुमची निश्चित असणारच. मला माहित होतं तुम्ही मला एखादा अभंग तरी गायला हवा. पण गायन क्षेत्रातलं माझ्याही पेक्षा ज्यांना जास्त जमतं, जे गायन क्षेत्रात निष्णात आहेत, मी हरिभक्तपरायण साईनाथ महाराज वाकीकर माझे मित्र आहेत, त्यांना सोबत घेऊन आलेलो आहे. माझी विनंती असेल की माझ्यापेक्षा तुम्हाला त्यांच्याकडनं गायन ऐकल्यानंतर फार आनंद वाटेल आणि तुम्हाला इथे बसूनच तुम्ही पंढरपुरात आहात अशी अनुभूती तुम्हाला अनुभवता येईल. तर माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यापेक्षाही त्यांनाच इथे बोलवा आणि त्यांच्याकडनंच एक अभंग श्रवण करून घ्या. नक्कीच नक्कीच नक्की. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. हरिनाम गरजता नाही भय चिंता, हरिनाम गरजता नाही भय चिंता. ओ ऐसे बोले गीता भागवत, भागवत ऐसे बोले गीता भागवत, भागवत. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. वा वा वा, खूप छान खूप छान.